to the form and साळुंके सर आता तो एक्सप्लेन करतील. हॅलो, ऐकू येत आहे सर? हा येतं ना. येस. तर आता अविनाशने सांगितलं तुम्हाला जरी एक आठवडा दिला असेल तरी एक 2-3 दिवसात जर तुम्ही फॉर्म भरला तर आपल्याला आपलं स्टेटस काय आहे ते लवकर समजेल आणि तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन घ्यायला वेळ सफिशियंट मिळेल. फॉर्मच भरायला एक आठवडा घालवला तर तो एक आठवडा तुम्ही वाया घालवला इम्प्रुव्हमेंटसाठी असा अर्थ होईल त्याचा. त्यामुळे नाही सर, SL1 आणि SL2 साठी 3च दिवस आहेत आणि उरलेले 4 दिवस FL साठी आहेत. जेवढ्या फास्ट फॉर्म भरता येईल ना मिळाल्या, कारण आत्ताच तुम्हाला प्रेझेंट स्टेटस टाकायचं आहे, त्यामुळे त्यात काही विचार करण्यासारखं जास्त नाहीये काय. मग त्यामुळे ते इमिजिएट भरून पाठवा, जास्त वेळ घेऊ नका, कारण तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर या फॉर्मच्या बॅक ऑफिसला त्याचं स्कोरिंग होणार आहे आणि तो फॉर्म भरलेला आणि स्कोर्स तुम्हाला मेलवर पाठवण्याची सोय केलेली आहे. तर गोपाल त्याच्यावर आपलं काम करतो. तर त्यामुळे तुमचं स्टेटस आणि तुम्ही फॉर्म भरल्यावर तुम्हाला ते स्टेटस समजेल. आपण जे स्कोरिंग केलेलं आहे ते एस आणि नो, काय एस म्हणलं की 100% आहे, नो म्हणलं की 0 आहे. आणि जिथं ऑप्शन्स आहेत काय 4 ऑप्शन असेल तर 25% होईल, 3 असतील तर 33% येईल. असं करून ते स्कोरिंग आहे, त्यात काय अवघड नाही आहे. तुमचं स्कोरिंग तुम्ही फॉर्म भरताना काय पण तुमच्याकडे नोट डाऊन केलं की तुमचा स्कोर किती आहे तुम्हाला समजू शकेल. मग त्यात अवघड असं काही नाही. तर आता आपण या फॉर्म मध्ये काय एक्सपेक्टेड आहे आणि काही शंका असेल तर माझं झाल्यानंतर तुम्ही विचारा, नोट डाऊन करा. तर आता पहिला ह्याला मेंबर नेम आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पुढे कंपनी नेम आहे, पुढे जाऊ दे. त्यानंतर रिपलचं टाकायचे, तुम्हाला ड्रॉप ऑफ ऑप्शन आहे त्यामध्ये, त्यामुळे त्यातही प्रॉब्लेम नाही. तुमचं कुठलं FL आहे, S1 आहे, S2 आहे, HL आहे ते टाकू शकता तुम्ही. त्यानंतर स्टार्टिंग पॉईंट जो आहे, आपल्या नवीन फायनान्शियल इयर आता आपलं चालू झालेलं आहे एप्रिलमध्ये, त्यामुळे लास्ट इयरचं ऑडिटेड बॅलन्स शीट तुमचा आणि प्रॉफिट लॉस अकाउंट जो आहे ऑडिटेड, ज्यांना ऑडिट नाही त्यांनी जो फायनल केलेला जो आहे, क्लोज केलेला आहे, त्याच्यावरून आपल्या या वर्षीचे ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत ते कन्फर्म करून घ्या. कारण बऱ्याच वेळेला ऑडिटमध्ये आम्ही बघितलंय ओपनिंगच बरोबर नसतात, चुकीचे असतात. कारण CA किंवा कोणी काही जर नंतर तुम्ही ऍडजस्टमेंट वगैरे, शक्यतो TLC मध्ये आपण ऍडजस्टमेंट या करायच्या नाहीत, या असं रूल आहे. ऍक्च्युअली जे काय आहे ते खरे बॅलन्स शीट पाहिजे. तरी पण काही करेक्शन्स असतील आणि ओपनिंग बॅलन्सेस आणि आपल्या टॅली मधला डेटा मॅच होत नसेल तर तो करेक्ट करून घ्या, तरच तुमची ऍक्युरसी वाढेल. त्यानंतर पुढं नेक्स्ट, यू आर एबल टू बुक सेल आणि परचेस बिल्स. हे आपल्याकडे जे काय सेल होतो आणि परचेसेस जे होतात, नॉर्मली सेल बऱ्याच वेळेला लोकांच्या टॅलीमध्ये सेल बिल वगैरे इन्व्हॉइसिंग निघाली तर त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाही, ऑनलाईन होत असतं. काय परचेसेस बाहेरून येतात, त्याचे बिलाचं जे पोस्टिंग व्हायला पाहिजे तर ते 3 दिवसात व्हायला पाहिजे. 3, 5, 7, 10 असं दिलेलं आहे, मॅक्सिमम 10 आहे काय. तर त्याला मार्क स्कोरिंग जे आहे ते 25-25-25 असं पकडा. टॉपला जो 3 असेल तर त्याला 100% मार्क मिळतील, 5 असेल तर त्याला तेवढ्या यांनी कमी कमी होत जात काय. सर हे नाही कळलं सर. हा, यू आर एबल टू बुक सेल ऑब्लिक परचेस विदिन, नाही लक्षात आलं. नाही, विदिन 3 days म्हणजे आल्यानंतर मटेरियल ऍक्च्युअली डिस्पॅच झालं किंवा मटेरियल रिसिव्ह झालं तुमच्याकडे तर त्याचं पोस्टिंग तुमच्या टॅलीमध्ये किंवा जे काय तुमचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये बुकिंग तुमची 3 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे. ओके ओके ओके, क्लिअर. पुढे फिजिकल आणि इन्व्हेंटरी. आता तुमचा जो आहे स्टॉक, फिजिकल स्टॉक चेकिंग महिन्याच्या शेवटी आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्याचं व्हॅल्युएशन हे करेक्ट यायला पाहिजे आपलं काय. कारण बऱ्याच वेळेला फिजिकल स्टॉक वेगळा असतो, इन्व्हेंटरी वेगळा असतो. नाहीतर आपल्याला ज्यांचं CC आहे, ओडी आहे, बँकेला स्टॉक स्टेटमेंट द्यावे लागतात. त्यामुळे नॉर्मली ज्यांची CC आहे ते 7 तारखेच्या करतात, म्हणजे 3 तारखेला स्टॉक यायला काही हरकत नाहीये. आता फिजिकल व्हेरिफिकेशन, बुकचा स्टॉक आणि फिजिकल स्टॉक हा मॅच व्हायला पाहिजे काय. अदरवाईज त्याच्यामध्ये बराच डिफरन्स असेल तर तुमचं स्टॉकचं व्हॅल्युएशन चुकलं तर प्रॉफिट लॉस अकाउंट चुकतो, म्हणजे ॲक्युरेसी मिळत नाहीये. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ॲक्युरेसी वाढवण्यासाठी आहे तुमच्या बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या.
पुढचं आहे तर सस्पेन्स अकाउंट आणि निगेटिव्ह लेजर्स हे प्रत्येक महिन्यामध्ये नील पाहिजे. बऱ्याच वेळेला साहेबांनी बिलच दिलेलं नाही आहे, पैसे दिलेले आहेत, अजून बिल पार्टीने पाठवलेलंच नाही, अशा ज्या गोष्टी घडतात, किंवा क्रेडिटचं डेबिट, डेबिटचं क्रेडिट होतं, किंवा क्रेडिट केलेलं असतं डेबिट नसतं, मग अशा वेळेला निगेटिव्ह लेजर्स तयार होतात. तर ते जे काय आधीच आपण स्कॅन करून क्लिअर करून टाकले तर तुमचे पीएल अकाउंट बॅलन्स शीटची अॅक्युरेसी वाढेल. पुढे नेक्स्ट. हॅलो हॅलो हा हॅलो. हा बोला. अरे वरती मेंटॉर कुठे येत नाहीये त्याच्यात. त्या मेंटॉरने का भरायचे नाही ते फॉर्म. त्याने सगळ्यांनी भरायचे आहेत तिथं. मग ते SRO फक्त SRO FRO आहे, मेंटॉर नाही त्याच्यात. नाही तो एसआरओ म्हणूनच पकडायचं. त्यात तिथं त्यांनी ऑप्शन मध्ये दिले ना, एम पण आलेत ना चूज मध्ये. हे काय खाली आलेत ना, एम वगैरे पण आहेत ना. हे काय सगळे आहेत ना 08 पुजारी आहेत ना, शिवाजी लिहिले बघा. हो बरोबर आहे, पण तिथं मेंटॉरच नाही ना कुठं. SRO FRO नाही कोऑर्डिनेटर हा सगळे आहेत सर, सगळे आहेत तिथे. सगळे आहेत. बर ठीक आहे. हा सगळे आहेत त्याच्यात इन्क्लूड केले. काय पुढे जाऊ दे ना प्रमोद. काय सस्पेन्स अकाउंट ते झाल्यानंतर निगेटिव्ह. हॅलो हॅलो हॅलो. हा सस्पेन्स अकाउंट जे आहे ना, काय ते डेली जे डिस्पॅच करतात किंवा डेली जे हे करतात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे प्रोजेक्टचे लोक आहेत काय, त्यांचं जर पैसे बिल केलं असेल आणि पैसे आले नसतील तर ते सस्पेन्स अकाउंट किंवा क्रेडिटर मध्येच जाणार ना ते. मग तेच क्लिअर करायला पाहिजे महिन्याच्या महिन्याला. महिन्याला कसं 3 महिन्याचा प्रोजेक्ट असेल तर ते महिन्याला कसं नाही प्रो रेटा बेसिसवर त्यांनी काहीतरी बुकिंग करायला पाहिजे, प्रोव्हिजनला टाकायला पाहिजे ना. मग हो बरोबर आहे, पण हे कळायला पाहिजे लोकांनी. तर नाही कळलं तर मी अभिजित बोलतोय. हा सर हा बोला. अभिजित तो हे कर, म्यूट कर. साळुंके सर थोडा फास्ट घ्या, आपल्याला हे घ्यायचं. नाही अभिजितला बोलायचं. ठीक आहे. जाऊया का पुढे. जाऊ पुढे जाऊ. चला. हा पुढे जाऊ दे ना. हा पुढचा जो आहे काय, आर यू एबल टू मेक पेएबल रिसिवेबल लिस्ट और रिकन्साइल बँक आणि एव्हरी वीक. काय आठवड्याला करत असेल तर येस आहे, नाही करत तर नो लिहायचं. आठवड्याला तुमचं पाहिजे, अदरवाईज तुम्ही लोकांना पेमेंट देऊ शकणार नाहीये जर तुमचं टॅली नसेल तर. काय म्हणजे असं जर केलं तर तुमचं हे चेक पैसे नाही, चेक बाउन्स वगैरे असले प्रकार नाही होत कधी. काय आठवड्याच्या आठवड्याला बँक स्टेटमेंट आणि आपलं टॅली पाहिजे, पेएबल रिसिवेबल. जर वरच्या गोष्टी तुम्ही पोस्टिंग सेल आणि परचेस बिल जर पोस्ट केली रेग्युलरली तर हा प्रॉब्लेम यायचं काही कारण नाही. पुढं वेदर यू आर एबल टू मेक प्रोव्हिजन ऑफ ऑल फिक्स कॉस्ट वेजेस ऍट द एंड ऑफ एव्हरी मंथ. काय तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स बऱ्याच वेळेला लोक विसरतात, कारण लाईट बिल आलेले नसतात, नेक्स्ट महिन्यात पे करायचे असतात, रेंट पे करायचा असतो, डिप्रिसिएशन काय ते महिन्याच्या महिन्याला टाकलेलं नसतं, त्यामुळे महिन्याचे प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट मध्ये एरर जास्त येतात. तर या गोष्टीचे प्रोव्हिजन्स करायला पाहिजे. जाऊ दे वरती. याच्यात काही प्रॉब्लेम नाही असू नये मला वाटतं. काय प्रोव्हिजन आपल्याला तुम्ही लास्ट इयरचं जर बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस अकाउंट जर बघितलंय तर त्यामध्ये सीएने पण प्रोव्हिजन टाकलेले असतात. तर त्या ज्या प्रोव्हिजन असतात मार्च मध्ये केलेल्या ते एप्रिल मध्ये नील होतात. परत एप्रिल मध्ये पुढच्या प्रोव्हिजन्स करायच्या एप्रिलच्या, की ज्या मे मध्ये नील होईल. आणि असं हे कंटिन्युअस दर महिन्याला करायला लागतं. पुरा फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते फिक्स डेटला दर महिन्याच्या नॉर्मली 7 तारीख 10 तारखेला करायला लागतं, कारण आपल्याला सगळे टॅक्सेस वगैरे जीएसटी वगैरे भरायला लागतो, बँकेला स्टेटमेंट द्यावे लागतात, डेटर क्रेडिटर स्टेटमेंट द्यावे लागतात. त्यामुळे आम्ही इथं ऍक्च्युली आधी डेट टाकली होती 7 तारीख वगैरे, तर काही लोक म्हणले आम्हाला 10 तारीख 15 तारीख लागतात. त्यामुळे फिक्स डेट जर केली असेल आपण, एक प्रत्येकाने जी काय ठरवली फिक्स डेट काय, तर त्याप्रमाणे होतं का नाही प्रत्येक महिन्याला, ते येस आणि नो मध्ये आहे. त्यानंतर खाली आहे ते वीक रेशो 3 फायनान्शियल वीक रेशो फ्रॉम प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट वरचे जे आहेत ते आयडेंटिफाय केलेत का आपण, आणि त्याच्यावर काम करतो का. खालचा 90 डेज ऍक्शन प्लॅन ऑफ क्रिटिकल रेशो वरती आयडेंटिफिकेशन आहे आणि खाली त्या इम्प्रुव्हमेंटसाठी ऍक्शन प्लॅन आहे.
त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो महत्वाचा अशासाठी आहे, हे आतापर्यंतचे क्वेश्चन्स आहेत ते FL आणि SL1 साठी आहेत, काय की ज्यांचा फायनान्स इनिशियल स्टेजचं झालेलं आहे. आणि इथं जर चूज आपण पुढे FL आणि SL1 केलं तर तो फॉर्म सबमिट होतो. एवढेच क्वेश्चन, फक्त एवढे सिम्पल क्वेश्चन्स आहेत हे FL आणि SL1 ला आहेत. आणि चूज मध्ये जर तुम्ही SL2 आणि HL टाकलं की ते ऍडिशनल क्वेश्चन्स येतात. ते पुढे जाऊ दे पात्र प्रमोद, तिथं चूज मध्ये SL टाक, SL2. हा सगळंच भरायला लागेल. साळुंखे सर, आपण तोंडी सांगू नाही तर ते कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. कॉन्ट्रीब्युशन आहे, SFGR आहे, अजून एक इव्हन पॉइंट आहे. सगळं पॉइंट भरत बसायला लागेल ते. नाही ते काय लगेच होतं. ईमेल टाक. हा, त्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे प्रॉडक्ट वाईज कॉन्ट्रीब्युशन नंबर ऑफ डेज मध्ये, आपण मग महिन्याला करतो, बाय मंथली करतो, क्वार्टरली करतो, अशा ऑप्शन्स आहेत त्यामध्ये. हॅव यू कॅल्क्युलेटेड फिक्स अँड व्हेरिएबल कॉस्ट अँड ब्रेक इव्हन पॉइंट, त्याला येस और नो आहे. त्यानंतर OCC ऑपरेटिंग कॅश सायकल काय तर ते काढतो, येस और नो आहे. त्यानंतर SFGR येस और नो आहे. एवढं सिम्पल फॉर्म आहे. आणि लास्टला सबमिट आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपला सगळा सिलेबस सगळं याच्यात कव्हर होतोय. हे जर कम्प्लीट केलं की तुम्ही फायनान्स HL ला जायला रिकामे आहात. काय तर याच्याबद्दल काही शंका कोणाला काही असेल तर अभिजित फडके आणि DK साळुंखेंना कॉन्टॅक्ट करा. ओके सर, तर आपण असं ठरवू की SL1 आणि SL2 यांनी हे पुढच्या 3 दिवसात भरायचंय आणि FL कडनं पुढच्या शनिवारपर्यंत भरून घ्यायचंय. Okay, we start with strategy, the last session, and I hand over this to Dinesh Latkar. Pramod, फक्त updated, I have shared you the PPT that you can show. एकच काढतोय जरा. PPT शेअर होते तर कुणी इथलं कुणी मेंबर आहे की ज्यांचं प्रेझेंटेशनची काहीच तयारी झालेली नाही, असं कुणी आहे का? Last session la you have to present the PPT and there will be audit. So only 2 weeks left. चांगली पोझिशन आहे, सगळेजण प्रेझेंट करणार आहेत. व्हेरी गुड. त्याचा टाइम पुरणार नाही तुम्हाला. नाही सर, केलंय आम्ही, प्रोव्हिजन केलंय ते सगळं. ब्रेकआउट रूम आहेत आपल्या. झाली का शेअर सगळं दिसते? येस झाली. येस दिसते. सगळ्यांना म्यूट करा. प्रेझेंटेशन मोडला टाक. करतोस 2च मिनिट. हा सर, तुम्ही अनम्यूट करून चालू करा. ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर साधारणपणे 5:20 झालेत. मला साधारणपणे 1 तास 10 मिनिटं लागतील जो काही कंटेंट आहे
तो घेण्यासाठी. म्हणजे 6:30ला मी सेशन हँडओव्हर करतो, मग आपण ब्रेकआउट रूम करू. परत अविनाश जोशींनी थोडं बऱ्याच गोष्टी एकत्र करून नवीन पीपीटी बनवलेली आहे. ऑल द कंटेंट इज रिलेटिव्हली न्यू किंवा त्याला नवीन तडका दिलेला आहे असं आपण म्हणू. त्यातल्या बऱ्याचसारख्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. काही गोष्टी आपण जस्ट एक रिवाइज करणार आहोत आणि सुपरफिशियल लेवलमध्ये बघणार आहोत. बिकॉज वी हॅव टू फिनिश इट इन 1 hour 10 minutes मॅक्सिमम. तो आपण थोड्याशा बघू आणि ज्यावेळी कोणाला काही शंका असेल तर त्यांनी हात वर करा. त्यावेळी मला माझ्या लक्षात आलं तर आय विल अलाउ पीपल, आय विल स्टॉप द सेशन अँड आय ट्राय टू आन्सर द क्वेरी ऑर प्रमोद कॅन स्टॉप मी एट एनी गिवन पॉइंट इन टाइम. सिनियर जे लोक आहेत स्पेशली स्ट्रॅटेजीचे आणि अविनाश जोशी, त्या लोकांना जर कुठलं ऍप्ट एक्झाम्पल वाटलं तर हात वर करून त्यांनी ते मध्ये शेअर करायला हरकत नाही फॉर द बेनिफिट ऑफ अदर पीपल. नेक्स्ट स्लाइड. ओके, हे आपण शिकलो होतो. सीबीआय अँड इट्स रेमेडीज, स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन क्वेश्चन हे शिकलो होतो. टॉप प्रायोरिटीज अँड रुटीन प्रायोरिटीज, 9 बॉक्स थेरी सचिननं घेतली होती आणि सचिननं स्वतःचं एक्झाम्पल सांगितलं होतं आणि अजून एक एक्झाम्पल आपण सांगितलं होतं. सो 9 बॉक्स कॅनव्हास आपण घेतला होता, बिझनेस कॅनव्हास. I hope everybody has understood that because it's a very important fundamental. आणि आज आपण ब्रेकआउट रूम मध्ये त्याच्यावर चर्चा करणार आहोत. मग त्यात काही शंका असेल तर आपण त्यावेळी बघू आणि मेंटर्स विल ऍड्रेस टू दोज क्वेरीज. नेक्स्ट. आजचा अजेंडा आहे तो असा आहे. रेटिंग ऑफ ग्रोथ क्रायटेरिया, बजेटिंग, पेस्टल एनालिसिस, स्ट्रॅटेजिक रिस्क मॅनेजमेंट, मायकल पोर्टर 5 फोर्सेस स्ट्रॅटेजी मॉडेल आणि होशिन प्लॅनिंग आणि कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीज टू हँडल न्यू कॉम्पिटिटर्स. आता हा पोर्शन स्ट्रॅटेजीज टू हँडल न्यू कॉम्पिटिटर्स हा चॅप्टर आपण स्पेसिफिकली मागच्या वेळी महेशनं एक क्वेरी काढली होती की आमच्या इथले काही लोक सोडून जातात आणि दुसरीकडे जाऊन स्वतःचा बिझनेस काढतात, तर हाऊ टू टॅकल दोज सिच्युएशन्स असा एक प्रॅक्टिकल प्रश्न होता. त्याच्यासाठी म्हणून हा पर्टिक्युलर पॉइंट आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. स्ट्रॅटेजीज टू हँडल न्यू कॉम्पिटिटर्स. ओके, तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. दॅट इज गोइंग टू बी द लास्ट स्लाइड. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट ऑफ द टुडेज अजेंडा विच इज रेटिंग ग्रोथ क्रायटेरिया. आता याच्यामध्ये आपण वी आर हिअर फॉर ग्रोथ, स्ट्रॅटेजीज फॉर ग्रोथ बेसिकली. आता पॅन्डेमिक मध्ये ती सर्व्हायवल साठी असू शकते, पण बेसिकली इट इज फॉर ग्रोथ. सो प्रत्येकाच्या ग्रोथसाठी वेगवेगळे क्रायटेरियाज असू शकतात. ते क्रायटेरियाज काही सॅम्पल क्रायटेरियाज डाव्या साईडला लिहिलेले आहेत बघा. इकॉनॉमीज ऑफ स्केल, इकॉनॉमीज ऑफ स्कोप किंवा कस्टमर नेटवर्क हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. लेट मी जस्ट गो थ्रू द लिस्ट. The ability to lock in customers or scarce resources, competitors' growth compelling your growth, resource constraints, internal finance capability, tolerant customers. म्हणजे काय टॉलरंट कस्टमर्स म्हणजे काय, पुढे आहे ते सगळं. पर्सनल टेम्परामेंट अँड गोल्स. आता तुमच्या ग्रोथ क्रायटेरियामध्ये याच्यामधल्या कुठल्या तरी एका क्रायटेरियाला कमी जास्त महत्व असू शकतं. सो त्याला तुम्ही स्कोर द्यायचा ऑन अ स्केल of 1 to 5, 1 being low and 5 being maximum. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं या पर्टिक्युलर व्यक्ती या पर्टिक्युलर बिझनेस मॉडेलमध्ये या एंटरप्रेनरनं जे चार्ट भरलाय त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की इकॉनॉमीज ऑफ स्केल, स्कोप आणि कस्टमर नेटवर्कला त्यानं मॅक्सिमम पर्सेंटेज दिलेलं आहे स्वतःला, म्हणजे 5. सो ही थिंक्स दॅट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर हिज ग्रोथ. सो ही हॅज टू फोकस हिअर ऑन द फर्स्ट पॉइंट, इकॉनॉमीज ऑफ स्केल. इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे काय, नंबर ऑफ आयटम्स वाढवायचे आहेत, प्रोडक्शन आपल्याला वाढवायचं आहे, म्हणून ते फिक्स कॉस्ट जे आहेत दोज विल गेट डिवायडेड बाय नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. किंवा नंबर ऑफ कॉम्पोनंट्स खूप जास्त बनवले तर फिक्स कॉस्ट आपल्या काही त्या कॉम्पोनंट सगळ्या कव्हर होऊन जातील आणि नंतर फक्त व्हेरिएबल कॉस्ट मध्ये कन्सिडर करून सुद्धा प्रॉफिट घेऊन आपल्याला कमी किमतीमध्ये विकता येतील प्रॉडक्ट. म्हणजे बेसिकली त्यानं कॉस्ट लिडरशिप घ्यायचे. देर आर 2 टाइप्स ऑफ लिडरशिप्स इन स्ट्रॅटेजी.
One is that you can be a low cost leader, or you can be a differentiation leader. Differentiationship मध्ये it is a हायर लेवल गेम, म्हणजे तुम्हाला तेवढे फीचर्स द्यायला लागणार, तेवढी क्वालिटी द्यायला लागणार, तेवढी आफ्टर सेल सर्व्हिस द्यायला लागणार, तेवढा स्ट्रॉंग ब्रँड करायला लागणार, तेवढं प्रमोशन करायला लागणार, अँड मेनी सच थिंग्स. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की येस, विजय चव्हाण हॅज रेज्ड हँड. काय म्हणायचं आहे? प्रोडक्ट व्हर्टिकल वाईज सुद्धा वेगळं होऊ शकतं, तर ते प्रत्येकाचं वेगळं करायचं का? हो हो हो. कारण ओव्हरऑल कंपनीचं होऊन ऍक्च्युली कन्क्लुझिव्ह निघत नाहीये. काही सर्टन प्रोडक्टला मध्ये इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंट आहे, काही याच्यात डिफरन्सिएशन इम्पॉर्टंट आहे. तर प्रोडक्ट फॅमिली वाईज हे सेपरेट केलेलं जास्त योग्य होईल असं मला वाटतं. करेक्ट करेक्ट. प्रोडक्ट फॅमिली वाईज. आता तुमच्यासारख्या केसमध्ये वेन यू आर हँडलिंग व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये त्या प्रोडक्ट फॅमिलीनुसार ही स्ट्रॅटेजी ठरणार आहे. बिकॉज देन दोज वुड बी कॉल्ड एज डिफरंट व्हर्टिकल्स ऍक्च्युली. आणि द कंपनी वुड बी ऍक्च्युली शुड बी सीन ॲज अ ग्रुप ऑफ कंपनीज ऑर अ ग्रुप ऑफ डिफरंट व्हर्टिकल्स, आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी वेगळी स्ट्रॅटेजी ठरणार आहे. त्याच्यामुळे यू आर राईट इन सेईंग दॅट ते वेगळं होणार आहे, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी ठेवणार आहे. पण तुम्ही खूप डायव्हर्स पोर्टफोलिओ असेल तर तुमची ओढाताण सुद्धा होऊ शकते याच्यामध्ये. पण एनिवे टेक्निकली येस. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही बेसिकली या प्रायोरिटीज ठरवायच्या, त्या मार्क्स द्यायचे तिकडे 5, 4, आणि मग ज्याला 5 मार्क आहेत त्याच्यावर पहिल्यांदा काम करायचंय, 4 मार्क आहेत त्याला वेगळं काम करायचंय, एक्सेट्रा. पुढे याचे काही डिटेलमध्ये आलेले आहेत, ते आपण उदाहरणं बघू. नेक्स्ट. आता एक दोन घेऊन एक्झाम्पल घेऊन ते एक्सप्लेन करायचा इथं प्रयत्न केलेला आहे. टॉलरंट कस्टमरचा फॉर एक्झाम्पल इथं घेतलेला आहे की बिल्ट मल्टी लेवल प्रोडक्ट डेव्हलपमेंट बँडविड्थ, क्रंच डेव्हलपमेंट. सी आता व्हॉट इज टॉलरंट कस्टमर आणि व्हॉट इज इनटॉलरंट कस्टमर याचा पहिल्यांदा एक आपण समजून घेऊ. व्हॉट इज टॉलरंट कस्टमर? सी इफ यू आर इन अ transformative kind of a sale function, or if you are in a consultative sale function, तर त्याच्यामध्ये तुमचा जो कस्टमर असतो तो सॉर्ट ऑफ टॉलरंट असण्याची शक्यता जास्त आहे. याचाच अर्थ असा की तुमच्या बरोबर तो क्लोजली काम करत असतो, त्यामुळे तुमचे काही जर कन्स्ट्रेंट्स आले किंवा तुमच्या काही चुका झाल्या तर ही इज लाईकली टू गिव्ह यू अ सेकंड चान्स की तुम्ही ह्याच्यामध्ये हे इम्प्रूव्ह करा. फॉर एक्झाम्पल आता कुठं ते असं हे कॅपिटल इक्विपमेंट देणारे लोक आहेत. फॉर एक्झाम्पल आपण परागचं घेऊ. पराग शेळीकरींनी जर समजा ते काहीतरी पावडर कोटिंग बनवायचं मोठं इक्विपमेंट कुठल्या तरी कस्टमरला सप्लाय केलं, आणि तिथं काहीतरी टेम्परेचर मेजरमेंट करायचं, त्याचा काहीतरी तो जो थर्मोस्टॅट किंवा काय जो आहे तो लवकर खराब होतोय, म्हणजे त्याची लाईफ एक्सपेक्टेड लाईफ 5 वर्ष आहे, आणि तो त्याला 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, आणि अगेन्स्ट एनी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स, आणि तो 2च वर्षात खराब झाला किंवा 1.5 वर्षात खराब झाला, तर त्याला त्यात ते जे थर्मोकपल आहे ते त्याला बदलायचं आहे. आणि मग तो कस्टमर त्याला सांगू शकतो की अरे तुझं थर्मोकपल खराब होतंय बरं का, आणि ते लवकर बदलून घे, आणि माझ्याकडे एक स्पेअरला सुद्धा ठेव. बट बिकॉज इट इज अ व्हेरी स्मॉल काइंड ऑफ अ थिंग कम्पेअर्ड टू दी total value of the product, Parag will not mind keeping a particular a few thermocouples or a couple of thermocouples spare in the customer's premises, and on the same simultaneously he will start working on how to improve the quality of the product, his product. So he will start buying another brand of thermocouples which are more reliable and which are more durable, basically, which will solve the customer complaints. But his customer is likely to be more tolerant towards the small failures or the mistakes or the errors which he might have done, and he will give him another chance or a chance to improve upon, and he will still stick with him. So that is called as a tolerant customer. Of course, you should not take disadvantage of tolerant customers. You should keep on improving your product, is one way of saying things. इनटॉलरंट कस्टमर म्हणजे काय माहितीये का, द कस्टमर डज नॉट गिव्ह यू अनदर चान्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एका मेडिसिनच्या दुकानात गेला आणि त्या मेडिसिनच्या दुकानाला त्याला विचारलं की तुमच्याकडे ही XY ल्युमिया 60K ही डी विटॅमिनची गोळी तुमच्याकडे आहे का, आणि त्या माणसानं जर सांगितलं नाही ही गोळी माझ्याकडे नाहीये,
आणि मी उद्या आणून ठेवतो, तुम्ही उद्या चक्कर मारा, तर द कस्टमर इज अनलाइकली टू कम देअर अगेन. म्हणजे तो माणूस म्हणेल की ह्याच्यासारखे 50 मेडिसिनची दुकानं आहेत, त्या कुठल्या तरी दुकानात जाणार, तिथं त्यानं ती ती गोळी मागणार, ती त्याला लुमिया 60K मिळाली की ही इज व्हेरी हॅपी अँड इट इज लाईकली दॅट द नेक्स्ट टाइम he will go to the other shop first and will not go to the first shop, कारण he will have an impression की हा माणूस काय स्टॉक ठेवत नाहीये आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे परत जायला नको. सो दॅट इज कॉल्ड एज इनटॉलरंट कस्टमर. सो तुम्ही आता बघायचं की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आहात, तुमच्याकडे इनटॉलरंट कस्टमर्स आहेत का टॉलरंट कस्टमर्स आहेत. इनटॉलरंट कस्टमर्स असतील तरी त्यांना हँडल करायचे काही तरीके आहेत आणि टॉलरंट कस्टमर असतील तर यू आर इन अ बेटर पोझिशन टू एक्सपांड, यू आर इन अ बेटर पोझिशन टू ग्रो विदाउट मच ऑफ अ थ्रेट. बट इनटॉलरंट कस्टमर असतील तर तुम्हाला काही कपॅसिटीज डेव्हलप करायला लागतील. इथं काही फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, क्रंच डेव्हलपमेंट टाइमलाईन. म्हणजे तुम्ही प्रोजेक्टमध्ये आहात आणि एखादा कस्टमर आहे who is not accepting any deviation from the committed timeline, then you should know how to crunch the development timeline. त्या टाइमलाईन मध्ये कसं बसवायचं याची कला तुम्हाला अवगत करून घ्यावी लागेल, तशी कोर कॉम्पिटन्सी तुम्हाला बिल्ड करावी लागेल अँड देन यू विल बी इन अ पोझिशन टू सॅटिस्फाय दॅट इनटॉलरंट कस्टमर, असा त्याचा अर्थ आहे. तो मग ते काय काय करायला पाहिजे, मग चूज हायर सेल्स किंवा डेव्हलपमेंट टाइम प्रोजेक्ट. म्हणजे तुम्हाला त्याच्यात करता येणं शक्य नसेल तर तुमचा जो डेव्हलपमेंट टाइम आहे, तुम्हाला 2 महिन्याच्या ऐवजी 2.5 महिने लागत असेल तर तुम्ही असा एक कस्टमर बघा की जो तुम्हाला 3 महिने देतोय, सो दॅट यू डोंट फेल. गो फॉर मोर द रनिंग प्रोडक्ट्स दॅन द न्यू डेव्हलपमेंट्स. म्हणजे हे नवीन डेव्हलपमेंटला टाइम लाईन क्रंच असते, मग त्याच्यापेक्षा रनिंग प्रोडक्ट असेल तर कस्टमरचा तुमच्यावर सोल डिपेंडन्स नसतो, त्याच्यामुळे त्याला दुसरा एक ऑप्शन असतो, त्यामुळे तो तुमची एकदम नाळ कापायला बसत नाही. असं ते सगळ्या गोष्टी आहेत. तर दिस इज व्हॉट वी मीन बाय अ टॉलरंट कस्टमर अँड इनटॉलरंट कस्टमर. ओके, नेक्स्ट. इकॉनॉमीज ऑफ स्केल, स्कोप अँड कस्टमर नेटवर्क. याचा अर्थ असा, इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे काय? Scale economies come from matching capital investment with large volumes to intensify utilization and reduce cost per unit. It is a common knowledge that as you increase the number of units, the cost will get divided by the number of units. The denominator is going to be larger and the answer is going to be you can reduce the cost of the product. So thereby you can assume the cost leadership, or you can reduce the cost, and reducing costs are parat ek, by reducing cost you will attract more customers and then you again your volume will increase, so you will get into a virtuous cycle where you will keep on reducing the cost and keep on attracting more and more buyers, and again because of economies of scale you will again reduce the cost and you will keep passing it on, and that's why you finally will reach a position where your product will be so cheap and so good that nobody will be able to compete with you. मग आपल्याकडे मार्केटमध्ये असे बरेच प्रॉडक्ट आहेत की जे त्याच्या नादाला कोणी लागत नाही, म्हणजे त्यांनी एकदम अशी ती कॉस्ट लिडरशिप अज्युम केलेली आहे आणि मग त्या कॉस्टला उतरणं अवघडच आहे म्हणजे लोकांचं. फॉर एक्झाम्पल कांगारू नावाची एक कंपनी आहे लुधियानामधली, ते स्टेपलर्स आणि पंचिंग मशीन्स वगैरे बनवतात ते लोक. मला वाटत नाही की कांगारू सोडून अजून कुठली कंपनी आता अस्तित्वात पण आहे म्हणून. म्हणजे ते लोक चायनीज लोकांना पण उभे करून देत नाहीत. चायनीज लोकांनी इकडे आणलं तर त्याच्यापेक्षा ते लुधियानावाले त्याच्यापेक्षा कमी किमतीत काहीतरी उतरवतात, किंवा चायनीज लोकांची ड्युटी भरून येत असेल तर ते मॅच होऊ शकत नसेल. पण देर इज वन कंपनी कॉल्ड कांगारू, ते आणि ते अगदी त्याचे रिझनेबल रेटला त्याचे प्रॉडक्ट्स असतात. सो दॅट इज समथिंग विच इज कॉस्ट लिडरशिप अँड दॅट हॅज कम फ्रॉम इकॉनॉमीज ऑफ स्केल. आणि इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे काय? इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे यू डू व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, म्हणजे व्हरायटी ऑफ ब्रँड्स. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ LG or take an example of Haier for that matter. The Haier has got economies of scope. म्हणजे Haier काय करतं? The Haier manufactures ACs, they also make refrigerators, they also make TVs, they make screens, they make all sorts of white goods, and they also
because they are very, very cost competitive. It's a Chinese company. So they are actually the market leader in white good industry. So, I mean, there are so many players. So he might have just a share ranging between 10 to 15%, but still is the market leader. But I am just saying the higher ही जी company hai, they have achieved both. That is economies of scale. So one example is Big Bazaar, that they have achieved economies of scale. Unfortunately, because of pandemic and certain situation, he had to sell it to Reliance. आणि मग त्याला वॉलमार्टनं ऑब्जेक्शन घेतलंय, फेअरिंग की आता हे जिओच्या हातात गेलं तर काय खरं नाही अंबानीच्या. पण इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि इकॉनॉमीज ऑफ स्कोप. इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे काय, तुम्ही व्हरायटी वाढवत जाता. सो यू हॅव वन स्टॉप शॉप, एव्हरीथिंग यू हॅव. सो त्याच्यामध्ये काय होतं की तुमची समजा एक R&D ची टीम असेल हु इज वर्किंग ऑन व्हाईट गुड्स, तर द सेम टीम वर्क्स ऑन फ्रिज, सेम टीम वर्क्स ऑन AC, सेम टीम वर्क. सो देर इज अ डिझाईन डिपार्टमेंट. All the synergies are there, and finally you result into a lot of cost saving, and you offer a customer as a what you can say, a basket of products असे आपण देतो. हे आपल्या इकडचं एक्झाम्पल इकॉनॉमीज ऑफ स्कोप मधलं इन अ लिमिटेड मॅनर अविनाश जोशी म्हणू शकतो. अविनाश जोशींकडं बरेच ब्रँड त्यांनी गोळा करून ठेवलेले आहेत. म्हणजे एखादं तुम्ही इट इज लाईकली दॅट एखादी इलेक्ट्रॉनिक्सची गोष्ट तुम्ही किंवा ऑटोमेशन मधली घ्यायला त्यांच्याकडे गेलात तर ही इज लाईकली टू गिव्ह यू ऑप्शन्स ऑफ मेनी अदर थिंग्स, की तुमच्याकडे हे आहे का, मग मी हे पण देतो, ते आहे का, मग मी ते पण देतो. अशा टाईप मध्ये तो कस्टमर बांधला जातो. सो इकॉनॉमीज ऑफ स्केल अँड इकॉनॉमीज ऑफ स्कोप अशामध्ये ते आहे. पण इकॉनॉमीज ऑफ स्कोप हा सुद्धा आणि इकॉनॉमीज ऑफ स्केल हे फार बिझनेस मॉडेल प्रमाणे हे बदलतं बरं का. म्हणजे ते असं जनरलाइज नाहीये. फॉर एक्झाम्पल एक कॉटन किंगचं एक्झाम्पल आहे. पण प्रदीप मराठे साहेबांना बोलवलं होतं बौद्धमध्ये, तर त्यांनी काय सांगितलं, एका फोकस्ड टार्गेट सेगमेंटमध्ये म्हणजे जेंट्स क्लोथिंग मध्ये आणि फक्त कॉटनचे कपडे असं एकदम स्पेशलाइज फील्ड त्यांनी निवडलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी इकॉनॉमीज ऑफ स्केल केलेला आहे. म्हणजे त्या कॉटन मध्ये तुम्ही काही सांगा, म्हणजे मग त्यांनी खूप आउटलेट्स उघडले महाराष्ट्रामध्ये, गोवा, कर्नाटक, अमुक तमुक, आंध्रा मे बी, आणि तिथं खूप आउटलेट्स त्यांनी उघडले, फ्रँचायझीचं मॉडेल तयार केलं आणि इकॉनॉमीज ऑफ स्केल केलं. पण त्यांनी इकॉनॉमीज ऑफ स्कोप केलं नाही. इकॉनॉमी, कारण त्यांचं मानणं असं आहे की इकॉनॉमीज ऑफ स्कोप केलं म्हणजे त्यांनी चिल्ड्रन क्लोथिंग काढलं, लेडीज क्लोथिंग काढलं, तर त्यांचं जे इमेज आहे कॉटन किंग म्हणजे फक्त तुमच्या डोळ्यासमोर ते जेंट्स क्लोथ्स येतात. आणि त्याची काही कारणं आहेत त्यांच्याकडे, की पुरुष हे ब्रँड लॉयल असतात, बायका या ब्रँड लॉयल नसतात, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो त्याच्याप्रमाणे त्यांनी जेंट्स क्लोथिंग आणि फक्त कॉटनच्या क्लोथ्सवर त्यांनी फोकस केलेला आहे. सो ही हॅज अचीव्ड economies of scale in a particular target segment in a very focused manner, and he is not going for economies of scope for certain reasons. So it depends on his business model, whereas LG, Haier, याचं बिग बाजार यांची वेगळ्या वेगळ्या टाईपची बिझनेस मॉडेल्स आहेत. सो त्याला एक वेगळा प्रकार आहे. नेक्स्ट, scope economies relate to economies achieved through more intensive use of a function, machine or brand name. आता ब्रँड नेम आता तुमचं एक पॉप्युलर आहे म्हणून तुम्ही ते सगळीकडे वापरून सक्सेसफुल व्हाल अशातली गोष्ट नाही. आता फॉर एक्झाम्पल गोदरेज घेतलं तर गोदरेज बऱ्याच गोष्टी बनवतं, पण ते फ्रीज असेल तर ते गोदरेज म्हणून लावतं, AC असेल तर ते गोदरेज म्हणून लावतं, मशीन टूल्स असतील तर ते गोदरेज म्हणून लावतं. कारण यू आर असोसिएटेड विथ गोदरेज म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी एखादी मशीन्स, इलेक्ट्रॉनिक आणि इक्विपमेंट अशी एक डोक्यात हे संकल्पना झालेली आहे. पण वेन दे टेक आउट, दे एंटर इन टू FMCG मार्केट विथ अ सोप, then the soap is not called Godrej. The soap is called Synthol and some other brand name, because it is made by Godrej आणि मार्केटेड बाय गोदरेज. बट ते ब्रँड नेम ते करताना तिथे मार्केट प्रमाणे ते बदली करतात, असा त्याचा फंड आहे. आणि जर तसं केलं नाही तर ते बॅकफायर होतं. फॉर एक्झाम्पल निर्मा वॉशिंग पावडर निर्मा करता करता एकदम त्यांनी सौंदर्य साबून निर्मा केला, तर ते नो बडी वॉन्टेड टू यूज दॅट निर्मा ओनली बिकॉज
ॲज सुन एज यू टेक दॅट सोप, तर तुम्हाला असं वाटतं की त्याला कपडे धुवायचा साबण घेतला की काय, असं वाटतं. म्हणून यू चेंज द ब्रँड नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. सो इट ऑल डिपेंड्स ऑन इन विच मार्केट यू आर प्लेइंग. कारण ते तुम्ही जर सोपच्या मार्केटमध्ये असाल तर ते तसं फॅन्सी नावं तशी द्यावी लागतात. सो one policy which is successful in one field is not exactly successful in another field. चंद्रशेखर ना काहीतरी बोलायचं. ये शेखर. हा, मी ते फंक्शनचं एक उदाहरण देतो. तेज वॉज म्हणजे गाडगे पाटलांचं ट्रान्सपोर्टेशन पहिल्यापासून होतं, ट्रॅव्हलिंग बसेस. परंतु तेज कुरिअर इज तो फंक्शनचं उदाहरण झालं. जसं तू ब्रँडचं उदाहरण दिलंस आता, तर फंक्शनचं उदाहरण तेज कुरिअर दे स्टार्टेड अँड रनिंग व्हेरी सक्सेसफुली. करेक्ट. करेक्ट. सो अशी अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. आपल्याकडे टाइम कमी आहे, नाहीतर याचा बराचसा त्याच्यावर चर्चा होईल. पण आता आय होप की इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि स्कोप तुम्हाला कळलं असेल. अँड कस्टमर नेटवर्क. कस्टमर नेटवर्क मध्ये आपल्याला असं म्हणायचं आहे, इफ यू हॅव वन प्रॉडक्ट अँड देर आर हंड्रेड्स ऑफ कस्टमर्स, देन युअर डिपेंडन्स ऑन वन कस्टमर on customers become less. You become more broad based and you become more balanced and you become more stable. Whereas काही कंपन्या जशा काही OEM ना कॅटर करतात, त्यावेळी त्या कंपन्यांचा dependence on that particular on 1 or 2 or 3 or 4 5 customers is absolute. आणि मग त्यावेळी काय होतं, आर्म ट्विस्टिंग होण्याची शक्यता असते. किंवा आपण पोर्टर्स मॉडेल पुढे बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये बार्गेनिंग पॉवर ऑफ द कस्टमर दॅट बिकम्स व्हेरी हाय. सो you have to be careful about that. So more the number of customers or more dense is the customer network, better off you are, असं ते म्हणायचं. नेक्स्ट, इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि स्कोप याचा एक तक्ता दिलेला आहे. मीनिंग इट रिड्युसेस कॉस्ट, व्हॉट इज इट ऑल अबाउट, प्रोड्युसिंग वन प्रोडक्ट ऑफ टाइप इन बल्क अँड प्रोड्युसिंग मल्टिपल प्रोडक्ट्स अंडर द सेम ऑपरेशन. आता इकॉनॉमीज ऑफ स्केल मध्ये तुम्ही विविध प्रॉडक्ट एखादं सेम मशीन वापरून किंवा सेम सेट ऑफ मशिनरी वापरून जर काढणार असाल, तर तुमची कोर कॉम्पिटन्सी ही SMED ही असली पाहिजे. SMED म्हणजे आता सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाय असं आपण म्हणतो, कारण ते प्रेस शॉपचं किंवा त्याचं उदाहरण आपण घेतलेलं आहे. पण व्हॉट दे मीन इज दॅट द चेंज ओव्हर टाइम बिटवीन टू डिफरंट प्रोडक्ट्स और टू डिफरंट बॅचेस should be very less. You should be more flexible. You should not be rigid. Then you can achieve the economies of scale. You should not have the more of SPMs. You should have more of the general purpose machines, and the setting up time should be less. So आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं ते साधारणपणे विविध ह्याच्यामध्ये त्यांनी या तक्त्यामध्ये मांडलेलं आहे. नेक्स्ट, रिसोर्स कन्स्ट्रेंट्स. म्हणजे हे आता आपण आपली पहिली स्लाइड चालू आहे, ज्याच्यामध्ये द ड्रायव्हर्स ऑफ ग्रोथ और ग्रोथ क्रायटेरियाज म्हणून जे होते, त्याच्यातले काही जे क्रायटेरियाज होते, ज्याला आपण मार्क दिले ऑन अ स्केल ऑफ 1 to 5, त्यातले काही क्रायटेरियाज आणि त्याचे मिनिंग आपण डिस्कस करतो. अविनाश, हॅलो. येस येस. अविनाश, हे 6:30 पर्यंत नक्की चालणार आहे? ओके ओके, नो प्रॉब्लेम. देर आर 2 प्रेझेंटेशन, विल मॅनेज. येस. ओके, फाईन. रिसोर्स कन्स्टेंट मध्ये जर तुम्हाला एखादा रिसोर्स कन्स्टेंट असेल, म्हणजे तुमचं ह्युमन रिसोर्स असेल, मशिनरी असेल, इक्विपमेंट असेल, लँड असेल, बिल्डिंग असेल, तर तुम्हाला काय काय कामं करायची आहेत त्याच्यावर तुम्हाला फोकस करून काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर ग्रोथच्या दृष्टीनं जर तुम्हाला तुमच्याकडे चांगले लोक नसतील किंवा बँकर्स तुम्हाला लोन देत नसतील टू फायनान्स द ग्रोथ, तर तुम्ही काय करायला पाहिजे, मग तुमचा SFGR तुम्ही कसा स्ट्रॉंग करायला पाहिजे, एक्सेट्रा. सो यू हॅव टू वर्क ऑन दीज थिंग्स, रिसोर्स कन्स्ट्रेंट्स, असं त्याचं म्हणणं आहे. सो resource constraint is this. If this is the criteria for your growth, this is the driver for your growth, then you should be working on this. However, if you're growing quickly, you will be able to attract capital as well as employees, suppliers and customers who want to be with a winner. तुम्हाला ग्रोथ हा तुमचा ड्रायव्हिंग फोर्स असेल तर लाईक माइंडेड लोक तुमच्या बरोबर येतील. बँकर्स, डायनामिक बँकर्स आहेत, ते तुमच्या येतील, तुम्हाला ग्रोथ फंड करतील. एम्प्लॉईज येतील, कारण तुमच्या दे वॉन्ट टू राईड देअर करिअर ग्रोथ, रायडिंग ऑन युअर ग्रोथ प्लॅन और युअर ग्रोथ कर्व, असं ते. आणि देन देर विल बी सिनर्जीज. सो बेसिकली दिस इज व्हॉट इज अबाउट रिसोर्स कन्स्ट्रेंट्स.
इंटरनल फायनान्स कॅपेबिलिटी SFGR म्हणजे काय, तर तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर हा एक आपण बघितलं, OCC बघितली, ऑपरेटिंग कॅश सायकल, आणि त्याच्यावर आधारित SFGR बघितला. दॅट इज द एबिलिटी ऑफ द कंपनी टू फायनान्स, सेल्फ फायनान्स युअर ओन ग्रोथ किंवा इंटरनल फायनान्सिंग कॅपेबिलिटी. हे करण्यासाठी हा रेशो आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःच्या ग्रोथचे शिकार होऊ नये. काय होतं, तुम्ही ग्रो करायला लागता, मग ग्रो करायला यू नीड मनी. तो पैसा वेळेवर ऑर्गनाइज केला नाही तर तुम्ही तुमचे इंटरनल काही गोष्टी आहेत, SFGR तुमचा जेवढा आहे, SFGR जर 50% असेल तर तुम्ही 50% तुमच्या कंपनीची ग्रोथ होईपर्यंतच तुम्ही सेल्फ फायनान्स करू शकता, नाही तर तुम्हाला बाहेरून पैसे घ्यावे लागतील. SFGR तुम्ही काढला नसेल आणि या गोष्टीचा अर्थ तुम्हाला माहित नसेल आणि तुम्ही काही करायला गेलात गोष्टी, तर इट इज लाईकली दॅट यू विल गेट इन टू अ कॅश क्रंच आणि त्यातून बाहेर नाही पडणार. सो यू कॅन बिकम विक्टिम ऑफ युअर ओन ग्रोथ ऍज दे से. त्यामुळे SFGR माहीत असणं हे खूप आवश्यक आहे. ओके. टिपिकली ज्यांचा OCC कमी असतो, जे लोक जास्ती हायर वेलॉसिटीनं पैसा रोटेट करतात किंवा ज्यांचा ऍसेट टू सेल्स रेशो हा कमी असतो, म्हणजे ऍसेट्स कमी असतात आणि सेल्स जास्त असतात, याचाच अर्थ त्यांचा रोटा जास्त असतो. दे आर चर्निंग आउट मनी फास्ट फ्रॉम द एक्झिस्टिंग ऍसेट्स. आणि ज्यांच्याकडे हायर प्रॉफिट मार्जिन आहे, which they are ready to plow back in the business, which is retained in the business in some form or the other, then your SFGR is good and then you can finance your own growth, असा त्याचा अर्थ आहे. तो हा SFGR आणि ग्रोथ मेकॅनिझम मध्ये SFGR ला जर तुमच्या दृष्टीने इम्पॉर्टन्स असेल तर यू हॅव टू वर्क ऑन दिस SFGR. मग त्याच्यात काय वर्क करायचं ते, मग OCC कशी कमी करायची, असा तो ऍक्शन प्लॅन इज समथिंग डिफरंट. म्हणजे डेटर कशी कमी केले की OCC कमी होते, OCC कमी झाली की SFGR वाढतो, असं ते सगळा उद्योग एकावर अवलंबून आहे. दिस इज नॉट अ फायनान्स सेशन, सो लेट्स नॉट गो टू द डिटेल्स. टॉलरंट कस्टमर आपण डिटेल मध्ये आता बघितलं, त्यामुळे लेट्स नॉट वेस्ट मच टाइम अबाउट इट. पर्सनल टेम्परामेंट अँड गोल, ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला ग्रो करायचं म्हणजे इट विल कॉज यू सम डिस्कम्फर्ट, स्ट्रेस, सम फायर फाईट्स, हे होणारच आहे. तुम्हाला लोक हायर करायला लागतील, तुम्हाला बँकर्स कडनं पैसे घ्यावे लागतील, अँड इट विल क्रिएट सम काइंड ऑफ अ स्ट्रेस. यू विल रिक्वायर लँड अँड बिल्डिंग, यू विल हॅव टू अक्वायर सम ऍसेट्स, आणि याच्यामधनं काही डोक्याला खुराक तुमच्या होणार आहे. तर तो जर टेम्परामेंट तुमचा नसेल आणि ते घ्यायची तुमची मानसिक तयारी नसेल, किंवा तुम्ही पर्सनली और सोशली और एज वाईज तुम्ही अशा कुठल्या तरी पॉइंटला उभे असाल की ज्याच्या पुढे तुम्हाला आता फार मोठं ग्रो करायचं नाहीये, फार मोठे स्ट्रेसेस घ्यायचे नाहीये, फॉर व्हेरियस रिझन्स, likely that you may not have succession plan, you're likely that you don't want to take more stresses because you have grown old, so you are not in your prime, or for many other reasons you may not want to grow very fast. Then matlab tumche je growth plans are, those will have to be in sync with your personal temperament and goal and your risk taking ability and your preparedness to take on these stresses. More you want to grow, more are going to be the stresses. It is going to be directly proportional. However, being in TLC will teach you how to reduce stresses by delegating more or by deploying some scientific tools, by building core team, by working out a proper strategy and doing ABP and 1, 2, 3, 4, 5. So that is there. TLC as a catalyst is there, but it will have its own effect. So, but you still will have more stresses if you want to grow. That is there. The writing is there on the wall. If you are ready for it, then take the jump. Otherwise, don't take that leap. Don't do anything half-heartedly. This is what this slide says. Next. Next, Pramod. Budgeting. Now, budgeting is a very important part of business. Many of us, we neglect this part. बजेटिंग म्हणजे काय बेसिकली, की तुम्हाला फ्युचरचं प्लॅनिंग करायला तुम्ही ज्यावेळी बसता त्यावेळी तुम्हाला फ्युचरसाठी काय लागणार आहे, म्हणजे तुमचं सेल आहे त्याचं बजेट करावं लागतं, व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट,
तुमचा कॅश फ्लो त्याचं बजेट करायला लागतं, कॅपिटल बजेट करायला लागतं, की तुम्हाला लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी इक्विपमेंट आणि अशा कशा गोष्टींमध्ये किती किती गोष्टी लागणार आहेत. इफ यू सेड दॅट आय वॉन्ट टू ग्रो माय सेल टू डबल असं तुम्ही एबीपी मध्ये लिहिलेलं आहे. डबल करायला तुमच्याकडे लँडच नाहीये, तुमच्या आता जे आहे त्या सगळी स्पेस खलास झालेली आहे. तर मग तुम्हाला नवीन जागा घ्यायची आहे, मग तुम्ही ती विकत घेणार आहात का रेंटेड घेणार आहात? रेंटेड घेणार आहात तर ठीक आहे, पहिल्यांदा विकत घेण्यापेक्षा रेंटेड घेतलेली बरी. मग रेंट घेणार असाल तर मग त्याच्यासाठी किती त्याला हे लागणार आहे, पागडी लागणार आहे आणि किती त्याला त्याची काय व्यवस्था आहे, म्हणजे त्याचा रेंट तुम्ही भरू शकणार आहात का? बिल्टअप स्पेस तुम्हाला जास्ती लागणार आहे का? मशिनरी घेतली तर मशिनरीतनं त्याचा आउटपुट किती, ते मशिनरी आपली पैसे कधी फेडणार, मग त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती. एव्हरीथिंग विल फायनली बॉइल्ड ऑन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे एखादं मशीन घेतलं, 50 लाखाचं मशीन आहे, त्या 50 लाखाचं मशीन साधारणपणे 1 कोटी रुपयाचे कंपोनंट तयार करतं आणि टिपिकली द प्रॉफिटेबिलिटी of that particular component is 10%. Then the machine will actually 10 लाख रुपये त्या मशीननं एका वर्षामध्ये फेडले, म्हणजे त्याचा पेबॅक पिरियड जो म्हणतात तो 5 वर्षाचा आहे टिपिकली, विदाउट गेटिंग इन टू मच डिटेल्स. और इट इज द रोटा इज समथिंग लाईक 20% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे त्या मशीनची. असे कॅल्क्युलेशन जर तुम्ही मांडली नाहीत तर ते मशिनरी घेण्यात अर्थ नाही. किंवा अजून एक अनदर वे इज ते काही ठोकताळे असतात की बाबा मी एक मशीन घेतलं तर कमीत कमी एका शिफ्टचं तरी माझ्याकडे काम पाहिजे. 1.5 शिफ्ट असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. 2 शिफ्ट असेल, 2 शिफ्ट असेल असं एवढं काम जर माझ्याकडे असेल त्या पर्टिक्युलर मशीनला, तर मग डोळे झाकून ते मशीन घ्यायला हरकत नाही. पण गेला बाजार 1 शिफ्टचं तरी काम माझ्याकडे पाहिजे. असे काही ठोकताळे आहेत, ते लावून हे कॅपिटल बजेटिंग करायचं आहे आणि त्याचा ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, इज मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट. सो कॅपिटल बजेटिंग करताना या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करताना तुम्ही ROI बघायचा आहे. आता हा जो प्रॉफिट बिल्टअप होत जातो तो कसा कसा होतो, म्हणजे ग्रोथ कशी अचीव होते. तर पहिल्यांदा काय होतं की आपण जे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट विकतो तर त्याच्यामधून काहीतरी हिस्टॉरिकली त्याचं काहीतरी प्रॉफिट आपला बिल्टअप होत जातो. दॅट इज युअर मेन स्टे, दॅट इज युअर ब्रेड अँड बटर मधला ब्रेड असं म्हणू फक्त. त्याच्यानंतर द नेक्स्ट लॉजिकल ऍक्शन इज टू सेल मोर ऑफ युअर प्रोडक्ट्स. थोडं सेल्स अँड मार्केटिंग मध्ये काम करून इफ यू सेल मोर प्रोडक्ट्स दी प्रॉफिट्स विल इन्क्रीज. देन देर इज अ ब्रेक इव्हन इफेक्ट. ब्रेक इव्हन इफेक्ट म्हणजे काय की तुमचा समजा ब्रेक इव्हन इफेक्ट तुम्ही कसा कमी करू शकाल. सध्याचा ब्रेक इव्हन तुमचा जानेवारीमध्ये येत असेल तर तो डिसेंबर मध्ये कसा आणाल, किंवा एखादा प्रॉडक्ट जर 1000 विकला तर तुमचा ब्रेक इव्हन येत असेल तर समहाऊ बाय रिड्युसिंग सम वेस्ट, बाय डुईंग समथिंग, तो ब्रेक इव्हन तुम्ही 900 वर कसा आणू शकाल. बाय दॅट यू कॅन इन्क्रीज युअर प्रॉफिट. ऑर थ्रू लेस वेस्ट, म्हणजे आपण वेस्ट रिडक्शन मध्ये तर आपण फेनॉमिनल प्रॉफिट कमवू शकतो. दॅट डायरेक्टली गेट्स ऍडेड टू युअर बॉटम लाईन थ्रू इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय, इट इज डायरेक्टली आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काहीतरी OE वर काम केलं, ब्रेकडाऊन वर काम केलं, प्रोडक्टिव्हिटीवर काम केलं, क्वालिटीवर काम केलं आणि तुमची इफिशियन्सी वाढवली, तर अनेक ठिकाणची इफिशियन्सी वाढवली तर युअर प्रॉफिट गेट विल ऍड थ्रू डिफरंट प्रॉडक्ट मिक्स. म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळे एकच मशिनरी इकॉनॉमीज ऑफ स्केल प्रमाणे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवले आणि त्याच्यामध्ये काय झालं की एका पर्टिक्युलर प्रॉडक्टला एवढीच डिमांड आहे, पण त्या मशिनरीचा वापर करून दुसरा प्रॉडक्ट बनवला. फिक्स कॉस्ट विल गेट डिवायडेड ओव्हर नंबर ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ आय एम इन मेकिंग सोलर वॉटर हीटर, इफ आय put up a electrical water heater line alongside, then the same overheads can be used for the electrical water heater. म्हणजे ते स्टाफ कदाचित तोच लागेल, त्याचे काही ओव्हरहेड शेअर होतील. पाण्याचा टँकर बोलवत असेल तर ते सगळं पाणी एकत्रच लागेल. एकच इलेक्ट्रिकचं मीटर असेल, त्याच्यातनं दोन्हीकडे कनेक्शन जाईल. तर अशा प्रकारे बऱ्याच सारख्या गोष्टी, मग त्यातला MSCBचा जो फिक्स पार्ट आहे तो तरी फिक्स कास्ट म्हणून ट्रीट होईल दोन्हीकडे. इट विल गेट शेअर्ड, सुपरवायझरी कॉस्ट विल गेट शेअर्ड, समथिंग लाईक दॅट. सो different product mix मध्ये the fixed cost is likely to get shared by many things and you will get profit, and that is the main aim of the growth. And these are the various ways to get more profit. One of the ways is of course
through introducing new products, and one of the ways is of course going in the new markets. So this is the total profit built up. ही स्लाइड सुद्धा थोडी महत्वाची आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा प्रॉफिट बिल्टअप होतो. आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला माहिती पाहिजे की प्रॉफिट कुठनं काढायचे, आपल्या एबीपीचा आपल्याला प्रॉफिटचं जे टार्गेट मीट आउट करायचे, व्हॉट आर द डिफरंट एव्हेन्यूज ऑफ डुईंग दॅट, दीज आर द डिफरंट एव्हेन्यूज. नेक्स्ट, पेस्टल अनालिसिस. आता हे पेस्टल अनालिसिसचा एक चांगला व्हिडिओ आहे, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेली आहे, ती नंतर अवश्य बघा. आणि तो खूप चांगला व्हिडिओ आहे, पण आता आपल्याला तो व्हिडिओ बघण्या एवढा वेळ नाही, पण मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो व्हॉट इज पेस्टल. ओके, आपण पूर्वी स्वॉट अनालिसिस केला होता, आणि स्वॉट अनालिसिस मध्ये काय झालं होतं की स्ट्रेंथ अँड विकनेसेस, स्वॉट मधले SW, स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे एक्सटर्नल, हे इंटरनल फॅक्टर्स आहेत आपले, हे स्वतःचे फॅक्टर्स आहेत. व्हॉट इज माय स्ट्रेंथ, व्हॉट इज माय विकनेस. स्वॉट अनालिसिस यू कॅन रन ऑन युअर कंपनी, यू कॅन रन ऑन टू युअर सेल्फ. अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट हे ह्या एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. तर स्वॉट अनालिसिस मध्ये 2 इंटरनल आणि 2 एक्सटर्नल फॅक्टर असलेला हा एक अनालिसिस आहे. तो याच्यामध्ये काही गोष्टींचा इफेक्ट आपल्याला कळत नाही. सो स्वॉट अनालिसिस इज अ बेसिक अनालिसिस ऑफ एनी इंडिव्हिज्युअल और एनी कंपनी विच वन शुड शुअरली डू. इट्स अ प्रूव्हन टेक्निक, पण त्याच्यामधून तुम्हाला सगळे निष्कर्ष येत नाहीत. सो there is something called as pestle analysis, which does the analysis of external factors. So when I say external factors, there are again 2 types of external factors. So please remember that when you consider yourself at the core, okay, consider yourself at the core, and there are surrounding you, there are certain factors which are external, but you are actually interacting with them on a daily basis. So there are your competitors, there are your customers, there are your bankers, there are your suppliers, there are your people who are providing you some kind of services. So all these people are outside people, but then you are interacting with them. Okay, so these people or these external environment is called as the task environment. There are external factors with whom you are interacting on a daily basis, or you can interact. So there is an interaction between you and them. So it is a two-way traffic. Whenever there is a two-way traffic, that external factor is called as task environment. So that circle outside you of external factors is called as the task external factors, or the inside circle of external factors. Now there is one outside bigger circle, general circle of external factors on which you do not have any control, and they interact there is only one way action. There is no interaction between you and them. There is only one way action. These forces only act upon you. So these are the external factors which are called macro factors. Macro. Which are these factors? This is pestle. Pestle म्हणजे काय? P stands for political, economical, social, technological, legal and environmental. आता सध्या बोलायचं झालं तर शेवटचा जो एन्व्हायरमेंटल जो फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये तो पॅन्डेमिक आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळंच उलट पुलट झालेलं आहे. सो दिस इज पेस्टल मधलाच तो ई मधला एक फॅक्टर आहे एन्व्हायरमेंटल मधला, की ज्याच्यामध्ये पॅन्डेमिक आलेला आहे. सो बेसिकली इट इज दी वाय यू हॅव टू रन अ पेस्टल अनालिसिस, दॅट when you are trying to start a new business or a new company in a new market, then you should be aware की तिथले पॉलिटिकल सिच्युएशन कशी आहे, तिथली इकॉनॉमिकल सिच्युएशन कशी आहे, तिथली सोशल सिच्युएशन कशी आहे. एखादा नवीन प्रोडक्ट, एखादी नवीन कंपनी तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी सुरू करताय, किंवा हा प्रोडक्ट, हा पेस्टल अनालिसिस तुम्ही स्वतःच्या कंपनीसाठी आणि एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा जर लावून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल का रे, ह्या कित्येक फॅक्टर्स असे होते की मी आतापर्यंत कन्सिडरच केले नव्हते की जे मला कन्सिडर करायला हवेत.
पॉलिटिकल एन्व्हायरमेंट जिथं स्टेबल नाहीये. फॉर एक्झाम्पल कित्येक लोक आजकाल आफ्रिकेत जायला घाबरतात, की तिथं तुम्ही जाऊ शकता, धंदा सुरू करू शकता, पण ज्यावेळी तुम्हाला तो धंदा बंद करून बाहेर पडायचा असेल तर त्यावेळी तिथं प्रॉब्लेम येतो. किंवा सोशल, तिथं काही ठिकाणी चोऱ्या माऱ्या किंवा सोशल एन्व्हायरमेंट इज सो स्केरी की कोणीतरी एकदम जाऊन व्हायलन्स झाला आणि पैसे काढून टाकले एक्सेट्रा. Okay, so Sagar is saying that we are trying to implement poultry business in Israel, and because of this recent tussle between Israel and Hamas, Palestinians, then there is a big political uncertainty now. So this is an excellent example of pestle. This is political disruption. अशा हे जे आहेत ना हे volatile points आहेत. तर जो माणूस जाऊन इस्रायलला धंदा टाकतो किंवा स्वतःची ब्रँच काढायला बघतो, त्यालाही माहितीच पाहिजे की हे मधनं होणारच, की हे काहीतरी होणार. आपल्या नवीन युनिटवर येऊन बॉम्ब कोसळू शकतो. हे होऊ शकतं आपल्या इकडे. म्हणजे इस्रायलमध्ये होऊ शकतं किंवा पॅलेस्टाईन, त्या दोघांमधनं ते त्यांचा तो न संपणारा वाद आहे. जेरुसलेम आणि तो गोष्ट. तर एनिवे, सो तिथं जर राहणार असाल तर तिथं जाऊन तुम्ही जर बिझनेस टाकणार असाल तर यू शुड हॅव ॲडिक्वेट सेफगार्ड्स असं मी म्हणतो. तुम्ही तिथं जाऊन बिझनेस करायचा का नाही तुमचा प्रश्न आहे, पण ऍटलीस्ट तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज असेल तर यू शुड नो इकॉनॉमिक सिच्युएशन, एखाद्या कंपनीची इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे, तिथला करप्शन इंडेक्स काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये जाऊन अल्ट्रा करप्ट काहीतरी हे झालं तर देर इज अ प्रॉब्लेम. मृणाल इज सेइंग दॅट आवर सेल डिपेंड्स कम्प्लिटली ऑन स्वच्छ भारत अभियान. तर त्याच्यामुळे तिचं गव्हर्नमेंट पॉलिसीजवर खूप अवलंबून आहे. सो गव्हर्नमेंट पॉलिसीज हे परत पॉलिटिकल एन्व्हायरमेंट मध्ये देअर कुड बी सम लॉज विच आर कमिंग बाय. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की कुठली तरी एक कंपनी होती, भोसरीमध्येच होती, ती मला वाटतं ती क्रो बार बनवायची. समोर ते बॉनेटच्या पुढं ते क्रो बार लागतो ना, तो बनवायची, क्रॅश बार किंवा क्रॅश गार्ड. तर तो अचानक ते नितीन गडकरी साहेबांनी बंद करून टाकला. त्याच्यामुळे मला वाटतंय त्याचं ते कंपनी गॉट इन टू बिग ट्रबल. पण फॉर्च्युनेटली मला वाटतं ती कंपनी सर्व्हाइव्ह झाली की नाही माहित नाही, पण फॉर्च्युनेट एमटेक, मला वाटतं एमटेक नाव, ती एमटेक कंपनी मला वाटतं एमटेक ना, बरोबर आहे ना? कंपनीनं ते त्याच्या टोयोटा सर्व्हाइव्ह झाले. व्हेरी गुड, नाईस टू नो. तर त्यांनी ते टोयोटा किंवा अशा ज्या मोठ्या गाड्या असतात त्याच्या डोक्यावर लावायचे जे लगेज कॅरियर असतात, तोही त्यांचा एक प्रॉडक्ट होता. आणि ते बेसिकली मला वाटतं त्यांचं काय म्हणजे ते असं बनवायचं म्हणजे बेसिकली ट्यूब बेंडिंग आणि ह्या त्यांच्या कोर कॉम्पिटन्सीज असणार आहेत. त्यामुळे ट्यूब आणि ट्यूब बेंडिंगचे भरपूर प्रोडक्ट मार्केटमधनं काढून त्यांनी जर ते सप्लाय करायला सुरुवात, सर्व्हायव्हल त्यांना प्रश्न नसा, पण त्यांचा डेफिनेटली एक प्रोडक्ट बंद झाला. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज की एखादा लिगल प्रॉब्लेम तो तसा येऊ शकतो. Yes, Vishwesh Nampurkar saying our business also dependent on policies of central and state government. So whichever state you go, तिथलं काही जे एन्व्हायरमेंट असेल ते तुम्हाला बघावं लागेल. तेव्हा सिमिलरली म्हणजे इफ यू आर ट्राइंग टू एक्सपोर्ट पोर्क टू अ मुस्लिम कंट्री, then it's not going to work. Or if somebody is trying to export beef to a Hindu country or India where majority people are Hindu, then it is not going to work because they will not find a market here. So ते तिकडं मी खूप चांगलं बीफ बनवतो ऑल राईट, पण ते इंडियामध्ये जास्त खपणार नाही कारण मेजॉरिटी लोक दे बिलीव्ह दॅट हिंदू इज अ सॅक्रेड अॅनिमल. आणि तो त्याचा बिझनेस करणारा जो माणूस आहे त्याला ते कळलं पाहिजे की त्यानं तो अनालिसिस केलेलं पाहिजे. आय एम टॉकिंग अबाउट सोशल एन्व्हायरमेंट हिअर. सिमिलरली टेक्नॉलॉजी हा अनालिसिस झालेला असाल आणि तुम्हाला माहिती असेल की ही टेक्नॉलॉजी आता काही दिवसाची सोबती आहे आणि याच्यामध्ये तो नवीन डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी कुठली तरी येणार आहे, तर एका जुन्या टेक्नॉलॉजीमध्ये फार काहीतरी डोकं घालून करण्यामध्ये पॉइंट नाही. म्हणजे तो घातलेला पैसा आहे इट विल गो डाऊन द ड्रेन आणि पुढच्याच वर्षी नवीन टेक्नॉलॉजी येईल आणि तुमचं सगळ्या R&D ची कॉस्ट वाहून जाईल. सो हा अनालिसिस केलेला असेल तर तसं ते होणार नाही, असा त्या पेस्टलचा अर्थ आहे. Basically, this is the pestle analysis. I am going to provide a link. Please watch the video where that person has explained airline model as an example. I would have explained that also, पण I thought की व्हिडिओ मध्ये ते आहे म्हणून मी ते एक्झाम्पल तुम्हाला दिलं नाही. व्हिडिओ मध्ये एअरलाईन मॉडेलचं खूप चांगलं एक्झाम्पल घेऊन त्यानं दिलेलं आहे. बिझनेस टू यू नावाच्या एका ह्याचा तो मॉडेल आहे. नेक्स्ट.
This is the video I'm talking about. We are not running the video because of time constraint. Now do pestle of your organization. हे पेस्टल तुमच्या ऑर्गनायझेशनचं काय करायचंय तुम्हाला, आणि ते चार्ट करून हे सगळं पॉलिटिकल आपल्याला काही थ्रेट आहेत का, आणि असले थ्रेट तर ते कसे सॉल्व्ह, आला काही प्रॉब्लेम तर कसा सॉल्व्ह करायचा, व्हॉट इज द प्लॅन बी, हे आपल्याला माहित पाहिजे. नाउ स्ट्रॅटेजिक रिस्क मॅनेजमेंट. Simply put, strategic risks are the risk that company takes that could potentially result in major loss. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात की आपण ज्यावेळी बिझनेस डिसिजन घेतो त्यावेळी रिस्क मॅनेजमेंट हा प्रकार आहे, हा आपण लक्षात घेत नाही. आमच्या कंपनीमध्ये, आमच्या प्रेशॉप मध्ये असं कित्येक वेळा झालेलं आहे की कुठल्या तरी कस्टमरनं आम्हाला दिलं की हे कॉम्पोनंट डेव्हलप करता का, हो आम्ही करतो. मग काहीतरी फार विचार न करता त्याची टूल कॉस्ट आहे ती त्यांच्याकडनं न घेता ती टूल कॉस्टिंग मध्ये अमॉर्टाईज करून टाकली, किंवा काही वेळा कस्टमरनं प्रेशर मध्ये घेतला आम्हाला की अरे बाबा ते टूल कॉस्ट आम्ही आता आमची पॉलिसी आहे, आम्ही देऊ शकत नाही, तर तुम्ही टूल कॉस्ट अमॉर्टाईज करून टाका. आपण देऊ ना, आपण 1 वर्षाच्या व्हॉल्यूमवर टूल कॉस्ट अमॉर्टाईज करून देऊन टाकू, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. माहित पडलं की एखादा प्रोडक्ट केला तयार आणि तो चाललाच नाही, तर वी हॅव स्पेंड लॅक्स ऑफ रुपीज इन मेकिंग टूल्स फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. तर ही रिस्क आहे, ही असेस न केल्यामुळे वी हॅव इन्कर्ड लॉसेस. तर आपण त्या कस्टमरला आपल्याला सांगता आलं पाहिजे की सर ही तुमची बिझनेस रिस्क आहे, ही आम्ही घेऊ शकत नाही, हे आम्हाला असं होऊ शकत नाही. मग देर आर वेज अँड मीन्स ऑफ डुईंग दॅट. अर्धी अपफ्रंट द्या, अर्धी अमाऊंट आहे, म्हणजे बिझनेस तर घालवायचा नाहीये. मग त्याला रिस्क कशी मिटिगेट करता येईल याचे काही उपाय असतात. मग आपण म्हणायचं की साहेब पहिल्यांदा म्हणायचं सगळी कॉस्ट अपफ्रंट द्या, नाही आम्ही नाही देऊ शकत. मग अर्धी द्या, मी अर्धी ह्याला देतो, अर्धी अमॉर्टाईज करू 1 वर्षावर. नाही तसं करू शकत नाही. मग तुम्ही म्हणायचं की हा रिस्क जर घ्यायला तुम्ही तयार नाही तर पहिल्या 1000 कॉम्पोनंटवर सगळी अमॉर्टाईज करून टाका. कारण काही झालं तरी त्याला पहिले काही प्रोडक्ट बनवायलाच लागतात ना, 1000 भर प्रोडक्ट बनवायला लागतात. असं जर तुमचा हंच असेल तर सगळी टूल कॉस्ट डिवायडेड बाय 1000 असं करून जो काही फॅक्टर येईल तो तुमच्या कॉस्टिंग मध्ये पहिल्या 1000 कॉम्पोनंटची वेगळी पीओ काढा, नंतरची वेगळी पीओ काढा, इज अनदर ऑप्शन. असे व्हेरियस ऑप्शन्स घेऊन ते रिस्क मिटिगेट कसे करायचे हे तुम्हाला बघितलं पाहिजे. किंवा तुमचा एखादा खूपच चांगला कस्टमर असेल आणि ओळखीचा कस्टमर असेल आणि ज्यांना तुम्हाला माहिती आहे की बाबा तुम्ही विश्वास ठेवू शकत असाल, तर तुम्ही ते कसं करायला काही हरकत नसते की बाबा ठीक आहे बाबा एवढा व्हॉल्यूम सांगतोय ना हा कस्टमर, हा असेल, किंवा तुमचे संबंध चांगले आहेत, तुमचा अनुभव चांगला आहे, तर तुम्ही ते डोळे झाकून काही वेळा करू शकता. पण द थेरी सेज दॅट रिस्क मॅनेजमेंट तुम्ही एकदा वे करायला हवी. ओके, नाव हे एक उदाहरण त्यांनी दिले. दिस वॉज द लेसन विच वॉज लर्न बाय द मोस्ट इफेक्टिव्ह efficient buggy whip makers once Henry Ford introduced his Model T in 1904. Henry Ford very famously पहिली automobile, his Model T, when he launched his car, that time people were using horse carts or buggies for their conveyance from one point to another. And then there were these buggy whip makers who never thought that they will go out of business. त्यामुळे ते असे फॅन्सी विप्स बनवायचे. विप्स म्हणजे चाबूक, घोड्याला मारायचा चबाक. तर ते आता वेगवेगळ्या चाबूक म्हणजे अवधूत गुप्तेची आठवण आली असेल तुम्हाला, काय चाबूक गायला वगैरे, तर तो नाही चाबूक. एनिवे, तर ओरिजिनल चाबूक, चपाक. तर तो बनवणारे जे लोक होते ते सडनली दे वेंट आउट ऑफ बिझनेस. कारण ती ऑटोमोबाईल आली, मध्ये घोड्याच्या बग्ग्या बंद झाल्या, घोडेच बंद झाले, तर घोड्याला कुठल्या चापकानं मारणार. त्याच्या पूर्वी बग्गीवाले जे लोक आहेत, they were taking a lot of pride in how fancy and how nice and the Chabuk was. But unfortunately, they went out of business because they did not imagine that Henry Ford will launch this four-wheeler. तर सेलफोनचं सुद्धा एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की सेलफोन वाल्याने हा विचारच केला नाही की एक वेळ रिस्क आहे. मग ते नोकियावाले त्याच्यातच मग्न झाले की ते बटन फोन कसे, बटनाची अरेंजमेंटच कशी बनवून त्याचं फुलपाखरू वगैरे बनवलं त्यांनी, आणि पीपल वर बाईंग दोज हँडसेट्स. आणि इकडे ते ऍपलवाल्यांना सगळ्यांना स्मार्टफोन आणून झोपून टाकलं त्या मार्केटमध्ये, बटनाच्या फोनच्या मार्केटला. सो स्ट्रॅटेजिक रिस्क मॅनेजमेंट मध्ये काय काय होऊ शकतं, तर शिफ्ट इन कन्झ्युमर डिमांड ऑर प्रेफरन्सेस. कस्टमरचा डिमांड किंवा प्रेफरन्स शिफ्ट होऊ शकतो, जसं सेलफोन मध्ये सांगितलं. लीगल ऑर रेग्युलेटरी चेंजेस, जसं आपण त्या एमटेकचं उदाहरण घेतलं आणि त्याच्यामुळे ही वेंट आउट ऑफ बिझनेस. कॉम्पिटिटिव्ह प्रेशर, एवढं कॉम्पिटिटिव्ह प्रेशर आलं की अनेक लोक, देर इज नो एंट्री बॅरियर,
त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट करत 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 शेवटी त्या आयटमचा कचरा झाला. कोणी काही केलं तर ते त्याला काही मिळत नाही अशी स्थिती पैदा झाली. तरी सुद्धा यू आर आउट ऑफ बिझनेस एनिवे ऑर यू विल मेक लॉसेस. मर्जर इंटिग्रेशनचं एक पुढे एक छान उदाहरण आहे, ते आपण बघणार आहोत. सो आय विल टॉक अबाउट दॅट. टेक्नॉलॉजिकल चेंजेस जर झाले, म्हणजे आता ते बटनाचा फोन आणि सेलफोन इज ऑल्सो टेक्नॉलॉजिकल चेंजेस. इंटरफेसच बदलून टाकला तुम्ही. सिनियर मॅनेजमेंट टर्नओव्हर म्हणजे काय, तर एखादा तुम्ही टेक्नॉलॉजिकल ओरिएंटेड बिझनेसमध्ये आहात आणि तुमच्याकडे एक चांगला की एम्प्लॉई आहे ज्याच्यावर तुमचा डिपेंडन्सी क्वाईट हाय, तर तो जर तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही सफर होऊ शकता. म्हणून तुम्हाला तुमची कंपनी जी आहे ती पर्सन ओरिएंटेड न बनवता तुम्हाला सिस्टीम ओरिएंटेड बनवायची, असा त्याचा अर्थ आहे. खालती काय लिहिलं रे अजून, मला दिसत नाहीये प्रमोद. सिनियर मॅनेजमेंट टर्नओव्हर, मॅनेजर टर्नओव्हर, स्टेक होल्डर प्रेशर. स्टेक होल्डर प्रेशर म्हणजे काय, की आता टिपिकली अमेरिकेमध्ये कसं असतं की समजा ते स्टेक होल्डर्स असतात ना, ते टिपिकली बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात आणि त्याचा सीईओ किंवा त्यांचा मॅनेजिंग डायरेक्टर हा अपॉइंटेड असतो. तर तो जो माणूस असतो तो काय करतो की त्याला ते बोर्ड ऑफ डायरेक्टर टार्गेट देत असतात की तू बाबा हे मला एवढे पैसे कमवून परत आणायचे, की मी आता एवढे मला एवढा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे. पण सपोज जर तुमचा बिझनेस मॉडेलच 10% परतावा देणारं जर असेल आणि जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी किंवा स्टेक होल्डर्सनी तुमच्यावर 20% प्रेशर टाकलं तर एनी सीईओ इज गोइंग टू फेल. ओके, सो ती स्टेक होल्डर्सला कसं सांभाळायचं, त्यांचे प्रेशर्स कसे सांभाळायचे, त्यांना समजून कसं सांगायचं की बाबा रे हा बिझनेस मॉडेलमध्ये एवढाच रिटर्न असतो, एवढा रिटर्न घ्या आणि खुश राहा, नाहीतर आपल्याला हे चेंजेस करायला लागतील. दिस इज हाऊ. अदरवाईज ते स्टेक होल्डर्स आहेत ते जास्ती डिमांडिंग असतील तर तुमच्या बिझनेसला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ऑल दीज रिस्क आर टू बी कव्हर्ड अँड यू हॅव टू थिंक हाऊ टू कव्हर द रिस्क. याच्याबद्दल थोडा जो उहापोह करायचा आहे तो स्ट्रॅटेजिक रिस्क मॅनेजमेंटमध्ये येतो. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रिस्क आयडेंटिफाय करायच्या, मग रिस्क कशा त्या व्हॅलिडेट करून घ्यायच्या त्या इंडस्ट्री मधल्या तज्ञ माणसाकडनं, मग रिस्क मिटिगेशन प्लॅन बनवायचा, प्लॅन बी बनवायचा, एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि मग त्याच्यावर ऍक्शन प्लॅन बनवून त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागायचं असा, आणि तो त्याचा रिव्ह्यू घ्यायचा, आणि मग देन यू हॅव अ risk management plan in place and you will be working on those. Risk management is very, very important in the new QMS as well. It is a part of the new QMS. Pujari sir will tell you more about it at some other point in time. Today we don't have time, but risk management is a part of a new QMS. Next. रिस्क मॅनेजमेंटचं एक किंगफिशर एअरलाईनचं खूप छान त्यांनी दिलेलं आहे मार्केट अनालिसिस. किंगफिशर एअरलाईनने स्वतःला एक प्रीमियम एअरलाईन म्हणून लॉन्च करायचा प्रयत्न केला, पण तसं काही ते झालं नाही. कारण फक्त सीईओ आणि काही हाय फ्लायर आणि फक्त अत्यंत उच्चभ्रू लोक फक्त बिझनेस क्लासनं ट्रॅव्हल करतात. अदरवाईज लोकांना इकडून दिल्लीला जायचं असेल तर ते 2च तास त्यांना लागतं तिकडून तिकडे जायला. ते 2 तासामध्ये कुठे त्याच प्लेन मध्ये पाठीमागं बसलं काय आणि पुढं थोडंसं पाय पसरून बसलं काय आणि त्यांनी एखादा चीज सँडविच दिला आपल्याला खायला किंवा एखादा कोक दिला प्यायला, इट डझंट मॅटर. तेवढ्यासाठी चला ते 4,000 रुपये कोण जास्त देणार. तर पीपल विल से की मला कित्येक खूप पैसेवाले लोक सगळे इकॉनॉमी क्लासमध्येच असतात, मी बघितले. तर त्याच्यामुळं ते काय म्हणजे दॅट इज नॉट द ड्रायव्हिंग पॉइंट. सो किंगफिशरच्या लोकांनी स्पेशली इन इंडियामध्ये हे बिझनेस क्लास आणि हे काढायचा प्रयत्न केला आणि ते प्रॉब्लेमॅटिक झालं बिकॉज द स्ट्रॅटेजी इटसेल्फ वॉज इनकरेक्ट. सो धिस मार्केट अनालिसिस वॉज इनकरेक्ट आणि त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम झाला. आणि स्ट्रॅटेजिक रिस्क मर्जर विथ एअर डेक्कन, का पाठीमागच्या स्लाइडमध्ये मर्जर असं एक होतं, तर ते इनकोहेरंट मर्जर झालं की काय होतं, म्हणजे फॉर एअर डेक्कन नावाची जी पूर्वी कंपनी होती, वाटतं कोण कॅप्टन गोपीचंद किंवा असं कोणतरी होतं, तर तो जो गोपीनाथ का गोपीचंद समोर त्याच्याबरोबर ह्यानं मर्जर केलं आणि त्यात तो लो कॉस्ट वाला होता आणि ह्यानं किंगफिशर हा टॉप एंड म्हणून स्वतःला पोझिशन केलं होतं. ते सगळं पोझिशन चुकलं आणि त्याच्यानंतर त्यांचा शेअर जो आहे तो ढपला आणि त्यांचा म्हणजे त्यांचं काही हेच राहिलं नाही, म्हणजे पोझिशनिंग राहिलं नाही. आणि जेट एअरवेजनं त्याच काळामध्ये खूप चांगलं प्रॉफिटेबल फिगर्स पोस्ट केल्या
आणि they KFA shown decline in numbers and they had a very erroneous strategy which eventually failed because they failed to understand the actual need of the market analysis मध्येच ते कमी पडले. So and that risk was not covered by them आणि त्यांनी खूप मोठा लॉस केला त्याच्यामध्ये. आणि मग लोकांचे पगार पाणी थकले आणि बरंच ते पेपरमध्ये येत होतं. So let's not get into the details of it, but this is an example where a not very well thought of strategy got failed and the reasons were obvious as they are in front of your screen. Okay, next. Michael Porter's 5 forces strategy model. आता मगाशी मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्ही सेंटरला आहात आणि तुमच्या बाजूला काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत की ज्याच्याशी तुम्ही इंटरकनेक्टेड आहात आणि तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन करत आहात. Those are called task environment, and there are things which are outside your control which are called macro environment. So the आतले जे forces आहेत external environment, but you can interact with them or you have two-way connection with them. असे majority Michael Porter's मधले जे forces आहेत external forces, those are task forces, आणि there is only one I think force which is the threat of substitute products, that could be technological, and then it belongs to the macro environment or the external environment and not the internal external environment. So first हे जे 5 forces असतात they keep on acting on your company. या forcesचा जो cumulative resultant असतो तो तुमच्या कंपनीच्या आणि कंपनीच्या भविष्यावर काम करत असतो. मायकल पोर्टर्स मॉडेल हे का बेसिकली वापरतात? इट इज बेसिकली फॉर एनी ग्रीनफील्ड वेंचर और एनी ब्राउनफील्ड वेंचर ऑल्सो फॉर दैट मैटर, where you are entering a new market or you're having a new customer segment where you want to assess the long term profit potential of that market, and thereby you are assessing the attractiveness of that market. So when you are assessing long term profit potential of the market and thereby assessing the profitability or the attractiveness of the market, then Michael Porter's model is a very good model to deal with, की ज्याच्यामुळे आपल्याला कळतो. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही मागं त्या टास्कचं जर तुम्ही पेस्टलचा बघितला असाल तर त्यानं एअरलाईनच उदाहरण दिलं होतं खूप छान, की कसं मायकेल पोर्टरनं ते केलं. तर एअरलाईनचं उदाहरण आपण इथं घेऊ शकतो. सी इंडस्ट्री, वी विल टेक जस्ट एक्झाम्पल की इंडस्ट्री कॉम्पिटिशन सेंटरला आहे. तो मोर इज द कॉम्पिटिशन, मोर आर द नंबर ऑफ प्लेयर्स, लेसर इज द level of differentiation between the players, all the players of similar size and ticket size, for example, for that matter. असं जर असेल तर more is the competition, and more is the competition, lesser is the profit. So more intense is the force, lesser is the profit. हा golden rule लक्षात ठेवा. More intense is the Michael Porter's force, जिथं असेल तिथं लेसर इज द प्रॉफिट, असं ते 2 डायरेक्शन असं ऍक्ट करतो. तो इंडस्ट्री कॉम्पिटिशन मध्ये ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इंडस्ट्री कॉम्पिटिशन जितकी जास्त, जितका त्याचा कचरा झालेला, जितकं तितकं इंडस्ट्री कॉम्पिटिशन जास्त, प्रॉफिटेबिलिटी कमी. ओके, नाउ पोटेन्शियल एंट्रन्स, जितके एंट्री बॅरियर्स कमी तिथे जास्तीत जास्त लोक येऊन त्या धंद्यामध्ये उड्या मारणार आणि तुमच्या त्या धंद्याचा कचरा करणार. जितके पोटेन्शियल एंट्रन्स कमी, जितके एंट्री बॅरियर्स जास्त, तितके कमी नंबर ऑफ लोक त्या कॉम्पिटिशन मध्ये येणार आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढणार. फॉर एक्झाम्पल, मी आता आपल्याकडे सदानंद देशपांडे म्हणून होते, काही जुन्या TLC यांना ते माहिती येत होता. सदानंद देशपांडेकडे ही वन ऑफ हिज बिझनेस फोरे इज इन टू प्रोव्हाइडिंग ह्युमन कॅपिटल और ह्युमन रिसोर्स. तर त्याच्यामध्ये ते आता मला वाटतं सदानंद देशपांडेंचं LG मध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं, 700 वर्कर वगैरे त्यांनी किंवा 700 ग्रॅज्युएट्स ते त्यांना दिले होते त्यांनी याचं. तर ते त्यांना नीम नावाची स्कीम होती त्यांच्याकडे, सदानंदकडे नीम.
तर त्याच्यामध्ये ते नीम ज्यावेळी गव्हर्नमेंटने स्कीम काढली त्यावेळी त्यांना पीएफ आणि याचे बॅरियर्स नव्हते. नीमच्या लोकांना तुम्ही पीएफ बीएफ काय द्यायचा नाही असा रूल होता आणि तुम्ही ते लोक घ्यायचे आणि 2 वर्षासाठी इंटर्न म्हणून ठेवायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे नो स्ट्रिंग्स अटॅच, तुम्हाला पाहिजे तर कन्फर्म करायचं, नाही तर टाटा बाय बाय, अशी स्कीम होती नीमची. सो मेनी पीपल लाईक द स्कीम. सो बट देर वर व्हेरी फ्यू पीपल हु वर गिव्हिंग हु वर गिव्हन द लायसन्स ऑफ नीम, ऍक्च्युली NEEM. त्याचा मला आता लॉंग फॉर्म काही आठवत नाही, पण ठीक आहे, व्हॉट एव्हर इट वॉज. तो त्याच्यामध्ये खूप कमी प्लेयर होते. का कमी प्लेयर होते? तर बिकॉज दी एंट्री बॅरियर वॉज व्हेरी हाय. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, तुम्ही या बिझनेसमध्ये तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तुम्हाला हे लायसन्स पाहिजे, तुमच्याकडे ते लायसन्स पाहिजे, तुमच्याकडे हे पाहिजे, तुमच्याकडे ते पाहिजे. आता ते एवढे लायसन्स मिळवणं म्हणजे आता एखाद्या नवीन माणसाला एंट्री करायची झाली, लुक्रेटिव्ह आहे बिझनेस, एंट्री करायची आहे, पण आता तुम्ही लायसन्सला अप्लाय करणार, त्याचा स्वतःचा लीड टाइम असतो. काय काय लायसन्स मिळायला भरपूर तयारी होती. सो ते लायसन्स मिळायलाच लोकांना 1 किंवा 2 वर्ष गेली असती. तोपर्यंत या लोकांनी एंट्री करून त्याच्यामध्ये हातपाय मारून मक्खन खाऊन झालेलं होतं. सो what I'm trying to tell you is higher is the entry barrier, there will be lesser potential entrants. Lesser are the potential entrants, lesser is the competition, lesser is the competition, higher is the profit potential or the attractiveness. Okay, now let's go to the next factor, which is threat of substitute products or service. आता थ्रेट ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स म्हणजे काय? तर साधारणपणे कुठला तरी आपण एक जॉईन करायचा तो ह्याचा बॉक्स असतो ना, जंक्शन बॉक्स फॉर एक्झाम्पल. तो जंक्शन बॉक्स करायला एखाद्या माझ्यासारख्या व्यक्तीनं प्रेस शॉप मध्ये असलेला एक हायड्रॉलिक प्रेस घेतली, एक ड्रॉचं मशीन घेतलं आणि असा तो डब्बा बनवला, असा डीप ड्रॉ वाला जंक्शन बॉक्स. माहिती पडलं की माझ्या निम्म्या किमतीत एखाद्या प्लास्टिक वाल्यानं तो जंक्शन बॉक्स प्लास्टिकचा उतरून टाकला मार्केटमध्ये. सो माय प्रोडक्ट वॉज सबस्टिट्यूटेड बाय अ बेटर प्रोडक्ट, अ मच चीपर प्रोडक्ट, आणि माय प्रोडक्ट वॉज सबस्टिट्यूटेड. सो मी हवेतच गेलो ना. सो देर इज अ थ्रेट दॅट माय प्रोडक्ट मे गेट सबस्टिट्यूटेड. फॉर एक्झाम्पल, आता हे मेटलचा प्रॉडक्ट प्लास्टिकनं सबमिट होईल, नुसताच होईल असं नाही, पण एखादा फॉर एक्झाम्पल अर्लियर सिंक किंवा काय असायचं त्याला ते सिरॅमिकच असायचं, पण ते सिरॅमिकचे सिंक वगैरे तुटायचे किंवा काय काय व्हायचं, इस्पेशली वेन यू आर वॉशिंग युअर युटेन्सिल्स देअर. सो दॅट प्रोडक्ट सिरॅमिक सिंक वॉज सबस्टिट्यूटेड बाय मेटल सिंक. त्यामुळे ते स्टेनलेस स्टीलचे सिंक आले आणि मग निराली वगैरे लोक प्लेयर वगैरे येऊन त्यांनी डीप ड्रॉ करून स्टेनलेस स्टीलचे सिंक कमी किमतीमध्ये, गुड लुकिंग सिंक्स आणि मच मोर ड्युरेबल सिंक्स, नॉन रस्टी होणारे SS304 किंवा SS316L मटेरियल मधले काढून त्यांनी ते सबस्टिट्यूट करून टाकले. ओके, नाव दिस इज द थर्ड फोर्स. दुसरे जे फोर्स आहे, बार्गेनिंग पॉवर ऑफ सप्लायर्स अँड बार्गेनिंग पॉवर ऑफ बायर्स. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज, जर तुमच्याकडे जितके सप्लायर नंबर्स मध्ये कमी असतील, जितकं त्यांचं डिफरन्सिएशन खूप जास्त असेल आणि मार्केटमध्ये त्यांना दुसरा अल्टरनेटिव्ह नसेल आणि तुमची त्या सप्लायरला स्विचिंग करायची कॉस्ट, म्हणजे दुसऱ्या कस्टमरकडे जायची याची कॉस्ट, जर इफ इट इज व्हेरी हाय, देन यू विल स्टे पुट विथ युअर सप्लायर इवन दो यू मे नॉट लाईक दॅट सप्लायर बिकॉज ही इज चार्जिंग प्रीमियम फ्रॉम यू. तर त्या सप्लायरची मजा आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला त्या सप्लायर कडनं प्रॉब्लेम आहे बिकॉज तो सगळं तुमचं जे प्रॉफिट आहे त्यातलं बरंसारखं ही इज टेकिंग अ लायन शेअर ऑफ युअर प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर इन अ बिस्किट इंडस्ट्री आणि तुम्हाला तो फ्लावर सप्लायर करणारा जो असेल, पीठ सप्लाय करणारा जर असेल, गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ सप्लाय करणारा एकच चांगला सप्लायर आहे कुठला तरी, असलं काहीतरी असेल आणि तुम्हाला दुसरा पर्यायच नाही त्याच्याकडनं घेण्यापेक्षा, तर हिज बार्गेनिंग पॉवर इज गोइंग टू बी व्हेरी हाय. पूर्वी मला वाटतं रिलायन्स आणि IBCL का अशा नावाचे, IBPL नावाचे 2च लोक होते, ते प्लास्टिकचे दाणे द्यायचे, PP आणि HDPP आणि हे सगळं बनवायला, ते प्लास्टिकचे दाणे देणारे 2च लोक. सो देर वॉज द ड्युओपॉली इन द मार्केट. मला वाटतं रिलायन्सने शेवटी त्याला टेक ओव्हरच करून टाकलं. सो दे बिकेम मोनोपॉली. IPCL वॉज द नेम ऑफ द कंपनी. सो त्याच्यामध्ये त्या लोकांची इतकी मोनोपॉली झाली की त्यांचं बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे उरलीच नाही ना. पूर्वी
तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या बनवताय 110 रुपये किलोला, वेअर एज रिलायन्स तुम्हाला विकतोय दाणे 70 रुपये किलो. आय एम टॉकिंग अबाउट सम 20 इयर्स बॅक. आता मला माहिती नाही काहीच्या काही फिगर झाल्यात इयर. 200 रुपयाला प्लास्टिक असेल आणि हाच माणूस विकत असेल 150 रुपयाला, बिकॉज देर इज अ मोनोपॉली, यू कॅनॉट डू एनिथिंग. सो हिअर supplying power of the supplier is very high if you are in a plastic industry. Please remember this. Bargaining power of buyers, bargaining power of customers. If customers is a spoiled customer, if they have a lot of choices, then you have no choice but to put up to his demands, to agree to his demands. For example, आमच्या केसमध्ये किंवा आमच्यासारख्या अनेक केसमध्ये, मी प्रेशॉप मध्ये आहे, काही लोक रबर मध्ये असतील, काही प्लास्टिक मध्ये असतील, काही फॅब्रिकेशन मध्ये असतील, काही हीट ट्रीटमेंट मध्ये असतील. त्यांच्याकडे आमच्यासारख्या अनेक सप्लायर असल्यामुळं ते लोक काय म्हणणार की बाबा नाही, तुम्ही तुमचे कॉस्टिंगचे हे नॉर्म्स ऍग्री करतो का तू? हे माझे नॉर्म्स आहेत, हे प्रॉफिटचे नॉर्म्स आहेत, हे ओव्हरहेडचे नॉर्म्स आहेत, हे रिजेक्शनचे नॉर्म्स आहेत, हे आयसीसीचे नॉर्म्स आहेत, हे स्ट्रोकचे नॉर्म्स आहेत. हे सगळं ऍग्री करत असेल तर हे गणित हे सगळं मांडलेलं आहे. 34.35 पैसे पर कॉम्पोनंट. हा कॉम्पोनंट घे, स्वतः टूल बनव, उद्यापासून मला सप्लाय करायला लाग. तेव्हा मी मॅक्झिमम डेव्हलपमेंटला 1 महिना टाइम देत असतो, त्याच्या पुढे मी टाइम देणार नाही असं म्हटलं की. सो देअर आय वुड से द बार्गेनिंग पॉवर ऑफ युअर बायर इज ऍब्सोल्यूट ऑर व्हेरी हाय. सो तिथं हाऊ टू नलिफाय दॅट हे आपल्याला त्याच्यावर शोधायचं आहे, की असं काही डिफरन्सिएशन आपण पैदा करता येते का की जेणेकरून दी कस्टमर विल बी फोर्स टू बाय फ्रॉम यू. असं काही करता येते का? असं काही करता येतं का की आपल्याला सप्लायर बदलून दुसरा सप्लायर कमी किमतीमध्ये चांगली क्वांटिटी क्वालिटी देणारा असा शोधता येतोय का? हे याच्या दृष्टीने आपल्याला कामं करायला लागणार आहेत. आणि हे फोर्सेस आहेत ते आपल्याला थ्वार्ट करायला लागणार आहेत. थोपवायला लागणार आहेत हे फोर्सेस. हा त्याच्यातला अर्थ आहे. ओके, जर काही शंका असेल तर विचारा, नसेल तर आपण पुढे जाऊ. पुढची स्लाइड घेऊ. मायकेल पोर्टर स्लाइडचेच आहे ते. हा एक युट्यूबचा व्हिडिओ आहे मायकेल पोर्टरचा. हा जरूर बघा, ज्याच्यामध्ये परत त्यानं एअरलाईनच मॉडेलचं एक्झाम्पल घेऊन हे एक्सप्लेन केलेलं आहे की हाऊ मायकेल पोर्टर्स मॉडेल विल ऍक्ट. एक एअरलाईन इंडस्ट्रीज आहे. मी तुम्हाला समजून सांगितलं असतं पण वी डोंट हॅव टाइम. एनिवे, सो आता हे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी फॅक्ट्स और स्टॅटस तुमचे काय आहेत? 5 फॅक्टर लिहून काढायचे ऑन व्हर्टिकल कॉलम. पोटेन्शियल न्यू एंट्रंट, आता तुमच्या धंद्यामधला काय स्टेटस आहे? पोटेन्शियल न्यू एंट्रंट किती येऊ शकतात, किती नाही येऊ शकतात? व्हॉट इज द एंट्री बॅरियर, वेदर इट इज हाय, वेदर इट इज लो, हाऊ कॅन यू रेज दी एंट्री बॅरियर? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायचे आहेत. पॉसिबल थ्रेट्स और रिस्क टू युअर बिझनेस, आता काय स्टेटस आहे, फ्युचरमध्ये काय होऊ शकतं, आणि युअर पॉसिबल अँसर्स ऑर द सोल्युशन्स हे लिहून काढायचे. हा इंट्रोस्पेक्शनचा भाग आहे. अँड दिस इज हाऊ you will run this exercise for your own existing business now, ज्याचा फार मोठा उपयोग नाही होणार तुम्हाला, पण फ्युचरमध्ये नवीन बिझनेस साठी तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी तुम्ही मायकेल पोर्टर्स 5 फोर्सेस मॉडेल नवीन इंडस्ट्रीमध्ये, नवीन मार्केट सेगमेंटमध्ये ज्यावेळी जाल त्यावेळी याचा खूपच जास्त उपयोग आहे. आणि आता सुद्धा इंट्रोस्पेक्शन करताना एखाद दुसरा खूप महत्वाचा पॉईंट तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे खूप जास्त सप्लायरचं डॉमिनेशन आहे, तर तुम्हाला ते कसं कमी करायचं आतापर्यंत तुम्ही विचारच केला नसेल. दिस विल ट्रिगर दॅट थॉट प्रोसेस ऑफ हाऊ टू थ्वार्ट दॅट पर्टिक्युलर फोर्स. 5 फोर्सेस मधला एखादा फोर्स कुठला डॉमिनंट असेल तर त्याला कसा थोपवायचा याच्या दृष्टीने तुमची विचार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, हे आपण बघितलं. नेक्स्ट, होशिन प्लॅनिंग. होशिन कॅनरी. होशिन कॅनरी हे कुठल्या माणसाचं नाव नसून होशिन हे नाव आणि कॅनरी हे आडनाव असं काही नाहीये. होशिन कॅनरी हे जॅपनीज वर्ड आहे आणि त्याचा साधारणपणे कंपास मॅनेजमेंट असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यातला इंडिव्हिज्युअल अर्थ जर घेतला तर होशिन म्हणजे डायरेक्शन आणि कानरी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन असा त्याचा अर्थ आहे. होशिन कॅनरी हे आपल्याकडं एखादा आपण जे फ्युचर प्लॅनिंग करतो ते प्लॅनिंग करताना त्याचा रिव्ह्यू किंवा फॉलोअप घेण्यासाठी एक मेकॅनिझम म्हणून आपण वापरतो. एक सिम्पलर वे ऑफ डुईंग थिंग्स इज 5W1H फॉर्मॅट.
and a little more complicated, but a much more comprehensive way of doing a review is Hoshin Canary mechanism, ज्याच्यामध्ये ते दोन त्यांनी सांगितलेले आहेत. एक दोन गोष्टीवर ते रेकॉग्नाइज हे करतं, फोकस असतो त्याचा. एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि बिझनेस कॉम्पिटिटिव्हनेस, आणि सेकंड आहे तो की बिझनेस प्रोसेसेस, ज्याच्यामध्ये इन्क्रिमेंट. पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला ते क्लिअर होईल. थोडं पुढे जाऊ. नेक्स्ट. आता याच्यामध्ये ही फार महत्वाची स्लाइड आहे, हे लक्षात घ्या. फायनली हे गोवा सारखंच आहे. ते म्हणजे फायनली सीईओ जे कंपनीचे गोल्स ठरवतो त्याला आपण गोल म्हणू, आणि मग ते गोल अचीव करण्यासाठी आपण काहीतरी ऑब्जेक्टिव्ह ठरवतो. ते जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते मीट आउट झाले की तुमचा गोल किंवा टार्गेट आहे ते साध्य होतं, असं लॉजिक आहे. आणि ते ऑब्जेक्टिव्ह मीट आउट करण्यासाठी त्याला काहीतरी टास्क असतील, वेगवेगळ्या ऍक्शन्स असतील, त्या झाल्यानंतर तुमचे ते ऑब्जेक्टिव्ह साध्य होतील, असा एक साधारणपणे त्याचा फ्लो आहे. तर सीईओ कडे असेल तर आपण हे बघितलं होतं की एखादी कंपनी चालवायची ऍज अ सीईओ ऑफ द कंपनी, देयर आर ओनली five things which are more important about running a company. One is what is the profitability of the company, growth of the company, velocity of the company, cash flow of the company, employee engagement or employee satisfaction of the company, and customer satisfaction of the company. अशा 6 गोष्टी जर इम्पॉर्टंट धरल्या ऍज अ सीईओ आणि त्याचे जर केपीआय काढले आणि त्याचे जर मेट्रिक काढले, तर सीईओचं ऑब्जेक्टिव्ह जर वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, हे 6 आपण केआरए धरू, त्याचं केपीआय जर काढलं, त्यातलं एक ऑब्जेक्टिव्ह घेतलं की आय वॉन्ट टू इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी ऑफ माय कंपनी. सर सीईओचं ऑब्जेक्टिव्ह जर असं असेल की आय वॉन्ट टू इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी फ्रॉम से profitability of the company from the existing 10% to 12%. For I want to increase the profitability of the company by 20%. म्हणजे 10%वरून 12%वर न्यायचं आहे. सो व्हॉट विल यू डू? तर त्याचे काहीतरी तो स्ट्रॅटेजी तयार करेल. म्हणजे वन ऑफ द स्ट्रॅटेजी, त्याला आपण नाव देऊ सीईओचं जे टार्गेट आहे दॅट इज गोइंग टू बी 1. नाव त्याची जी स्ट्रॅटेजी आहे डिफाईन करायची, की त्याचं पहिलं असं असू शकेल की मटेरियल कॉस्ट मला कमी करायची आहे. मग मटेरियल टू सेल रेशो जो आहे तो मला आता जर 60% असेल तर तो मला 58% करायचा आहे. म्हणजे 2% मला तिथनं वाचवायचे. सो दॅट इज गोइंग टू बी 1.1. अँड द स्ट्रॅटेजी टू मीट हिज गोल or the objective of increasing the profitability, that becomes the objective of his functional manager or the materials manager. म्हणजे काय, तर प्रॉफिटेबिलिटी मला वाढवायची आहे 10%वरून 12%, हे सीईओचं गोल आहे. आणि आंबेकर मी तुमच्याकडे येतो, मला हा फंडा एक्सप्लेन करू दे, देन आय विल कम बॅक. सो सीईओचं ऑब्जेक्टिव्ह आहे की 10% ते 12% मला प्रॉफिटेबिलिटी वाढवायची आहे. त्याचे अनेक मेथड आहेत, त्यातला हे पहिलं गोल आहे. सो 1.1चं काय होणार, 1.1 होणार की मटेरियल टू सेल्स रेशो मी सुधारणार. 1.2 काय होणार, तर मी माझं लीन मॅनेजमेंट मधनं वेस्ट रिडक्शन प्रोजेक्ट करणार आणि मी एवढे पैसे कमी करणार. 1.3 मधनं काय करणार, मी लेआउट चेंज करणार आणि एवढं करणार. 1.4 काय होणार, तर अजून काहीतरी एक ऍक्शन येणार. तर असं जर असेल तर त्याचा 1.1 हा सीईओचा जो ऑब्जेक्टिव्ह मीट आउट करण्यासाठी तो जो ऍक्शन डिसाइड करेल, दोज ऍक्शन्स आर गोइंग टू बी दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ हिज नेक्स्ट पर्सन, दॅट इज फंक्शनल मॅनेजर. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी मटेरियल टू सेल्स रेशो कमी करायचा आहे, हा जर एक ऍक्शन असेल तर तो ऑब्जेक्टिव्ह बनतो त्याच्या मटेरियल्स मॅनेजरचा. मग तो जे आता मटेरियल टू सेल्स रेशो कमी करायचा आहे म्हटल्यावर 1.1 हा मटेरियल टू सेल्स रेशो झाला. तर त्याच्या पुढे जाऊन काय होणार, 1.1.1 म्हणजे काय, की मी समजा मला काही सजेशन येतात, आय एम जस्ट रीडिंग. मला असं म्हणायचं आहे की तो जो 1.1.1 म्हणजे मी आता 4 हे घेणार, कोटेशन्स घेणार आणि मग त्याच्यातून एक सिलेक्ट करणार, किंवा मी ई बिडिंग करणार आणि म्हणून मी असं करणार. मी आता इंडिया मार्टला जाणार आणि नवीन सोर्सेस काढणार सो दॅट आय कॅन हॅव
कॉम्पिटिशन बिटवीन द एक्झिस्टिंग पीपल. आता कुठला तरी माझा एक मोनोपॉली सप्लायर आहे, तर त्या सप्लायरला मला सबस्टिट्यूट करण्यासाठी मला दुसरा माणूस इंट्रोड्यूस करायचा आहे. मी असं केल्यामुळे हे कॉस्ट रिडक्शन होऊ शकतं. असा त्याचा जो 1.1.1 असेल तो त्याच्या सुपरवायझर लेवलचा ऑब्जेक्टिव्ह होणार. म्हणजे सीईओचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो मीट आउट करायला तो ज्या स्ट्रॅटेजीज तयार करतील ते त्याच्या हाताखालच्या फंक्शनल मॅनेजरच्या ऑब्जेक्टिव्ह बनतील. फंक्शनल मॅनेजर ज्या ऑब्जेक्टिव्ह मीट आउट करायला ज्या स्ट्रॅटेजीज काढेल त्या स्ट्रॅटेजीज हे त्याच्या हाताखालचा सुपरवायझर ते ऑब्जेक्टिव्ह ठरतील आणि त्याच्या हाताखालची ते स्ट्रॅटेजी ठरतील. असं स्ट्रॅटेजी म्हणजे इथं ऍक्शन्स अशा अर्थानं तो शब्द वापरला गेलेला आहे. असा तो प्लॅन डिप्लॉय होतो. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट स्लाइडला हे अजून चांगलं एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. नेक्स्ट. हा, आता ह्या डाव्या हाताचा अॅन्युअल होशिंग प्लॅनिंग टेबल जर तुम्ही बघितलं तर डाव्या हाताला लेफ्ट कॉर्नरला बघा गोल काय आहे की टू इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. बरोबर आहे. त्याच्या वरती सीईओचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी बाय 20%. हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आता त्याच्या पुढे आला स्ट्रॅटेजी 1.1 इज गोइंग टू बी रिड्यूस द मटेरियल टू सेल्स रेशिओ बाय से 2% और म्हणजे इन ऍब्सोल्यूट टर्म 2%. पण तिथं तसं बघायला गेलं तर तो 60चा जर 58 करणार असेल तर इट इज गोइंग टू बी सम 3 or 4%. सो ते जे आहे स्ट्रॅटेजी तर ते पुढे जाऊन इम्प्लिमेंटेशन प्लॅन मध्ये ते मटेरियल टू सेल्स कसा सुधारायचा तर द फर्स्ट ऍक्शन इज गोइंग टू बी 1.1.1 नवीन सप्लायर ऍड करा. आता नवीन सप्लायर ऍड करा असं जर असेल 1.1.1 तर ते फर्दर ब्रेकडाऊन केल्यानंतर काय होईल 1.1.1.1 इंडिया मार्टला जावा. 1.1.2 इज गोइंग टू बी जस्ट डायलला जावा. 1.1.3 इंडस्ट्रियल डायरी शोधून त्यातनं सप्लायर काढा. 1.1.1.4 टीएलसीच्या ग्रुपमध्ये टाका की अरे मला प्लास्टिकचा चांगला सप्लायर पाहिजे, मला कोण देतो का रे बाबा, कुठनं काही लीड आला तर ते घ्या. अशा सगळ्या पुढच्या ऍक्शन तयार होतील. तो असं यू कॅन हॅव इट ब्रोकन डाऊन फ्रॉम 1 to 1.1 to 1.1.1.2 to 1.1.2.1 असं करत तुम्हाला जेवढ्या डेप्थ मध्ये न्यायचं आहे तोपर्यंत शेवटच्या लेवल पर्यंत तुम्ही सगळ्यांच्या ऍक्शन डिफाईन करून ते तुम्ही डेलिगेट करून टाकू शकता आणि मग तो सगळं जे पेपर आहे तो घेऊन तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू विल बी व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह आणि प्रत्येक माणसाचे जे दिलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्याचं जे मेट्रिक आहे ते तिथं क्लिअर झालेलं असेल. ज्या लोकांच्या कंपनीचा साईज थोडा मोठा आहे इट इज वर्थ वाईल टू डू ऑल दिस एक्सरसाइज फॉर देम. if you are a smaller company then I would recommend go by just simpler 5W1H mechanism. But do your reviews properly and timely. Reviews are most important. So त्याला कुठली methodology तुम्ही वापरता is not very important. So this is one of the mechanisms where you can monitor the progress of your future planning. Next. Okay, so this is the last slide which we have incorporated because of a certain query from Mahesh Kulkarni who said की त्याच्याकडे काम केलेले काही लोक असतात आणि ते सोडून जातात आणि मग ते त्याचाच कॉम्पिटिटर बनून उभा राहतात आणि मग अशा वेळी काय करायचं. आणि कित्येक लोकांना असा प्रश्न असू शकतो तर काय करायचं. तर पहिल्यांदा काय आहे की त्यांनी असं सांगितलं की देर आर सर्टन वेज ऑफ डुईंग इट. पहिल्यांदा असेस अँड ऑब्झर्व, डोंट ओव्हर रिॲक्ट. पहिल्यांदा बघा की तो काय करतोय आणि काय नाही करतोय, त्याच्याकडे काय कॉम्पिटिशन. इट इज लाईकली दॅट वेदर इट इज अ थ्रेट टू युअर बिझनेस ऑर नॉट, इट इज लाईकली दॅट ही विल डाय हिज ओन डेथ, हिज बिझनेस विल डाय हिज ओन डेथ आणि मग ते त्याला काही जमणार नाही असं काहीतरी होऊ शकतं. त्याच्याकडनं त्याचा थोडा अभ्यास करा, बघा काय होतं. कारण बियॉन्ड अ पॉइंट तुम्ही काही करू शकत नाही आणि त्याचे स्ट्रेंथ अँड विकनेसेस काय आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा. सेकंड, नो युअर निश. तुमचं डिफरन्सिएशन काय आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली माहित पाहिजे आणि ते डिफरन्सिएशन तुम्ही कायम ठेवा. म्हणजे त्यानं जर तुमच्या कस्टमरकडे जरी त्यांना अप्रोच केलं तरी यू शुड बी इन अ पोझिशन टू टेल द कस्टमर की बाबा रे या कॉम्पिटन्सीज त्याच्यामध्ये नाही आहेत, या कॉम्पिटन्सीज आहेत, ते माझ्याकडे युनिक या गोष्टी आहेत. मी आय एम नॉट अ फ्लाय बाय नाईट ऑपरेटर, ही कॅन बी अ फ्लाय बाय नाईट ऑपरेटर. तो पुढे तुम्हाला स्पेअरची गॅरंटी देऊ शकतो का मला माहिती नाही, मी तुम्हाला देऊ शकतो.
पुढे तो सर्व्हिस देऊ शकतो का मला माहिती नाही, मी तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगू शकता. हे सगळं तुम्ही नो युअर निश असं आहे ते. तर तुमचं जे डिफरन्सिएशन आहे ते तुम्हाला बरोबर माहिती पाहिजे आणि ते तुम्हाला कन्व्हे करता आलं पाहिजे, सो दॅट युअर एक्झिस्टिंग कस्टमर विल नॉट बी डायव्हर्टेड टू हिम. ओके, नाव नेक्स्ट स्लाइड. अवॉइड अ प्राइस वॉर. त्याच्याशी प्राइस मध्ये वॉर करून कॉम्पिटिशन मध्ये जाऊन प्राइस लावून इट इज गोइंग टू बी a problematic situation for you both. So the customer will try to use this situation to their advantage. So customer is going to call you and tell you that, see, I have this party now who was an ex your person and he is offering me less price, so why don't you reduce this price so that I won't buy from him, I will just buy from you. So तुमची जी precarious position आता जी झालेली आहे, it is likely to be used by the customer to his advantage. So don't allow him to do that. That is a simple thing. So avoid price war if you can. Focus on your own business. Don't get disturbed. आणि तो काय करतोय, तो काय नाही करतोय, याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या याच्यावर काम करा. कीप एन आय ऑन हिम. पण कस्टमर्स त्यांना समजून सांगणं, त्यांच्यासाठी जास्ती फीचर देणं, जास्ती व्हॅल्यू देणं, मोर व्हॅल्यू ऍडिशन इज समथिंग विच यू शुड फोकस ऑन. अँड देन एक्सप्लोर द प्रॉस्पेक्ट ऑफ कोलॅबरेशन. जर तुम्ही त्याला अवॉइड करू शकत नसाल किंवा ओव्हरकम करू शकत नसाल किंवा सर्कमव्हेंट सुद्धा करू शकत नसाल, तर ट्राय टू कोलॅबरेट विथ. इफ यू कांट बीट देम, जॉईन देम, ऍज दे से. सो तसं काही होत नसेल तर हा शेवटचा पर्याय असाही असतो की बुवा तुम्ही दोघांनी मिळून काम करा. म्हणजे त्याला सांगा की बुवा काही प्रॉडक्ट्स आहेत हे मला खूप व्हॉल्यूम डिस्काउंट मध्ये मिळतात, हे काम कर, चल तू आता ह्या टेरिटरीमध्ये विकतोय ना, मी नाही जाणार, मी तुला माझा डीलर म्हणूनच अपॉइंट करतो, हे तू घे आणि तिकडे विक. अशा पद्धतीनं सुद्धा यू कॅन अप्रोच दॅट प्रॉब्लेम. देर आर नो रेडीमेड सोल्युशन्स दो, पण या काही गाईडलाईन्स आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. I think I have finished all slides and I'm opening this to if your bigger fish and stakes are high, then break the team of the competitor. नाही, हे डेंजरस आहे, पण माझ्या मित्राच्या बाबतीत झालंय असं. मर्चंट नेव्हीत होता आणि त्यांनी शिप बिल्डिंगचा किंवा शिप मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट घेतले, पण तिथल्या जो मेजर प्लेअर होता त्यांनी कालांतराने त्याची पूर्ण टीम डिसमेंटल करून टाकली. म्हणजे दिस इज व्हॉट आय कॅनॉट से ऑन अ TLC प्लॅटफॉर्म. सो फील फ्री टू ड्रॉ युअर ओन स्ट्रॅटेजीज. Dinesh, fantastic session. Thank you, Avinash. Yeah. Now I think we'll show the presentation by Mr. Mankar. मॅन्युफॅक्चरिंगचं प्रेझेंटेशन एक घेऊ. हंडीबाग तुमचं आपण चेक करू टाइम किती मिळतोय ते. चालेल सर, चालेल. आय एम रेडी. ओके, नो इश्यू. ओके. या मानकर सर, यू कॅन शो. दिसतंय ना? हो, दिसतंय.